नमस्कार. आजचे फाटक म्हणल्या तसा एक अतिशय वेगळ्या तऱ्हेचं आज आपल्या इथे व्याख्यान आपण आयोजित केलेलं आहे. आजचे वक्ते आहेत श्रीयुत परेश चोरी. हे अर्थशास्त्राचं पदवीधर असून प्रसिद्ध वनस्पती आणि वन्यजीव चित्रकार आहेत. ते ब्रीदिंग रूट्स प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअपचे संचालक आहेत. या स्टार्टअपच्या माध्यमातून ते अर्बन ॲग्रिकल्चर व एन्व्हायरमेंटल कॉन्झर्वेशन तसंच बटरफ्लाय गार्डन्स म्हणजे फुलपाखरांचे उद्यान विकसित करण्याचे ते काम करत असतात. गेली 20 वर्ष भारतातील फुलपाखरे व त्यांच्या खाद्य वनस्पती यामध्ये असलेले परस्पर संबंध या विषयावर त्यांनी विशेष अभ्यास केलेला आहे. त्यांचे 5 शोधनिबंध नामांकित जर्नल्समध्ये प्रकाशित झालेले आहेत. श्री परेश चोरी हे वॉटर कलर्स, ऑइल, मेटॅलिक पेन्सिल, कोळसा पेन्सिल, शाई पेन आणि नैसर्गिक रंग अशा विविध माध्यमातून काम करत असतात. गेली काही वर्ष ते परगॅमॅनो पार्चमेंट टेक्निक हा एक दुर्मिळ कला प्रकार वापरून वनस्पतींचे चित्रीकरण ते करत आहेत आणि त्या माध्यमातून ते माहिती प्रसारण तसेच डॉक्युमेंटेशनचं माध्यम पण करत आहेत. सध्या ते भारतातील दुर्मिळ, नवीन तसेच लुप्त पावत असलेल्या वनस्पतींचे चित्रीकरण करून जगभरातील विविध बोटॅनिकल आर्ट एक्झिबिशन्स मध्ये भारताचे ते प्रतिनिधित्व करत असतात. त्यांचं डायक्रॉस्टिस सिनेरिया म्हणजे आपण त्याला दुरंगी बाबूळ म्हणतो, याचं वैज्ञानिक वनस्पती चित्रण हे इंग्लंडमधील जगप्रसिद्ध क्यू गार्डन्सच्या कायमस्वरूपी संग्रहात ठेवले गेलेलं आहे. लेपिडोगाथिस महाकासपे या कास पठारावर आढळणाऱ्या वनस्पतीचं वैज्ञानिक वनस्पती चित्रण हे अमेरिकेतील प्रतिष्ठित हंट इन्स्टिट्यूटच्या कायमस्वरूपी संग्रहात ठेवलं गेलेलं आहे. गेली सलग 3 वर्ष ऑस्ट्रेलियात सिडनी येथे होणाऱ्या मार्गारेट फ्लॉक्टन बॉटॅनिकल आर्ट इव्हेंटमध्ये ते भारताचं प्रतिनिधित्व करत असतात. पुढच्या महिन्यात म्हणजे मे 2025 मध्ये होणाऱ्या जागतिक क्रॉप डायव्हर्सिटी कार्यक्रमाकरता त्यांच्या 2 कलाकृतींची निवड झालेली आहे. एवढं बोलून मी परेश चोरी यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या आपल्या व्याख्यानाला सुरुवात करावी. नमस्कार सर. धन्यवाद मला तुम्ही इथे संधी दिली बोलायची. तर मी आता माझं प्रेझेंटेशनला सुरुवात करतो. एक मिनिट जरा. हॅलो सर, आवाज येतोय का तुम्हाला माझा? हो, आवाज येतोय. हो, येतोय. एक सेकंड. सर एक मिनिट. हो, तुमचं डेस्कटॉपचं हे दिसतंय. दिसतंय? हो सर, बरोबर आहे. सो आज आपण एक वेगळ्या विषयावरती बोलत आहोत इथे, वर्ल्ड ऑफ बोटॅनिकल आर्ट. सो
बॉटॅनिकल आर्ट म्हटलं की बऱ्याच जणांना प्रश्न असतो की बॉटॅनिकल आर्ट म्हणजे नक्की काय. तर आपल्याला जसं माहिती आहे की एखादी वनस्पती आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशन वेगवेगळ्या प्रकारे केलं जाऊ शकतं. सो त्यामध्ये एक मुख्य विषय म्हणजे त्याचं इलस्ट्रेशन मार्फत आपण डॉक्युमेंटेशन करू शकतो. तसं फोटोग्राफी मार्फत पण आपण जसं करतो तसं बॉटॅनिकल आर्ट हे एक असं फील्ड आहे की ज्यामध्ये एखाद्या प्लांटचं हुबेहूब चित्रीकरण, पण ते करण्यापूर्वी तुम्हाला त्याच्याबरोबर बॉटनीचा पण अभ्यास असणं खूप गरजेचं आहे. सो बॉटॅनिकल आर्ट हे कुठे वापरलं जातं? तर मुख्यत्वे बॉटॅनिकल आर्ट हे सायंटिफिक जर्नल्स किंवा काही पुस्तकांसाठी किंवा डेकोरेशन पर्पजसाठी काही घरांमध्ये सुद्धा बॉटॅनिकल आर्ट ठेवली जातात किंवा काही सायंटिफिक इन्स्टिट्यूशनमध्ये कलेक्शनमध्ये सुद्धा ठेवले जातात. सो त्याचं फार महत्त्व आहे. कारण सायंटिफिक जेव्हा इलस्ट्रेशन्स तुम्ही करता त्यावेळेस त्यामध्ये असणारे त्या वनस्पतीमध्ये असणारे बारकावे तुम्हाला उतरवावे लागतात आणि ते करत असताना बरीचशी वेगवेगळी माध्यमं तुम्हाला वापरावी लागतात. सो त्या माध्यमांचा पण मी तुम्हाला पुढे स्लाइड्समध्ये परिचय करून देईन. आणि ते करण्यापूर्वी मी आधी माझं इन्स्पिरेशन कुठून आलं, मला ह्या फील्ड सिलेक्ट म्हणजे माझ्या करिअरकरता मी जे निवडलंय त्या म्हणजे मारिया सिबेला मारियान ह्यांच्यापासून मला बरंचसं इन्स्पिरेशन मिळालंय. कारण त्या एक जर्मन एंटोमॉलॉजिस्ट होत्या आणि त्यांनी बरंचसं डॉक्युमेंटेशन करून ठेवलंय. म्हणजे ज्यामध्ये 1647 ते 1717 या पिरियडमध्ये त्यांनी बरेचसे फुलपाखरं, कीटक ह्यांचे मॉर्फोलॉजिकल चेंजेस कसे होतात ते प्लांट आणि त्याच्यामध्ये असलेलं कीटकांचं इंटरॅक्शन हे उतरवण्याचा प्रयत्न केला. सो त्या माझं एक इन्स्पिरेशन आहे ह्या फील्डमध्ये येण्यापूर्वी. आता ह्यामध्ये बरेचसे मीडियाज आहेत की जे मीडियम्स वापरून तुम्ही बॉटॅनिकल आर्ट करू शकता. जसे की त्याच्यामध्ये वॉटर कलर्स आहेत, निरनिराळे पेपर्स पण येतात. त्यानंतर कलर पेन्सिल्स आहेत, ग्रॅफाईट पेन्सिल्स आहेत. ग्रॅफाईट पेन्सिल्समध्ये पण बरेचसे प्रकार आहेत की जे वापरून तुम्ही डार्क टोन्स किंवा लाईट टोन्स हे तुम्ही वापरून एखादं छान वनस्पतीचं चित्रीकरण करू शकतात. तसंच पेन अँड इंकसुद्धा एक महत्त्वाचं टूल आहे. जसं सायंटिफिक इलस्ट्रेशन जेव्हा तुम्हाला करावं लागतं त्यावेळेस तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटमध्ये जास्त करून इलस्ट्रेशन करावे लागतात. म्हणजे एखाद्या वनस्पतीचं जर नवीन काही नवीन स्पीशीज म्हणून ती डिक्लेअर होणार असेल तर त्याआधी तुम्हाला जर्नलमध्ये पब्लिकेशन करावं लागतं. सो त्यासाठी मेनली पेन अँड इंकमध्ये जे केलेले आर्टवर्क्स असतात ती प्रिफर केली जातात. सो त्यामध्ये वेगवेगळ्या पॉइंट असलेले जे पेन आहेत ते वापरले जातात. तसंच त्यामध्ये स्टोन पिगमेंटसुद्धा वापरले जातात काही बॉटॅनिकल आर्टमध्ये. तसंच तुम्ही जर आता एक छानसं उदाहरण देऊ शकतो की जापानमध्ये सुद्धा काही असे प्रकारे आर्टवर्क केले जातात की ज्यामध्ये सोन्याचा वर्कसुद्धा वापरला जातो. काही असे बॉटॅनिकल आर्टिस्ट आहेत की जे फुलांच्या आजूबाजूचा जो मोकळा भाग आहे ते सुशोभीकरणासाठी सोन्याचा वर्ख लावतात. परंतु ते करण्यापूर्वी त्याला एक फिश गम म्हणून वापरला जातो आणि ती खूप टेक्निक इंट्रिकेट असते. सो असेही काही प्रकार आहेत की जे लोकांना ज्ञात नसतात. सो हे त्याच्यामध्ये वापरण्यात म्हणजे बॉटॅनिकल आर्टमध्ये वापरण्यात येणारी ही महत्त्वाची काही मीडियम्स आहेत. तसंच युरोपमध्ये काही आर्टिस्ट लेदरसुद्धा वापरतात ज्याच्यावरती तुम्ही बॉटॅनिकल इलस्ट्रेशन्स करू शकता. त्याला वेलम असं म्हणतात. सो ही काही माध्यमं आहेत. काही अशीच आर्टवर्क मी तुमच्याबरोबर आता शेअर करणार आहे की ज्यापासून मला बरंचसं इन्स्पिरेशन मिळालं की पुढे आपण हे फील्ड अजून अविरत कंटिन्यू करावं. म्हणून काही आर्टवर्क मी तुमच्याकडे शेअर करतोय आता. त्यातलंच हे आर्टवर्क आहे कैसर हिंद फुलपाखराचं. हे भारतात मिळणारं एक अरुणाचल आणि सिक्कीम वेस्ट बेंगॉलमध्ये मिळणारं हे फुलपाखरू आहे. म्हणजे मुळात सांगायचं झालं तर मी 2007 पासून भारतातील विविध फुलपाखरांचा अभ्यास करत होतो. तसंच त्यांचे अधिवास ह्यांचाही मी बराचसा अभ्यास करत होतो. त्यांचं फोटो डॉक्युमेंटेशन करत होतो. तर ते करत असताना मी नंतर असा विचार केला की आपण हे जर अभ्यास करतोच आहोत आणि आपल्याकडे कला ही सुद्धा म्हणजे घरामध्ये बरेचसे माझ्या वडील, माझ्या बहिणीसुद्धा आर्टिस्ट आहेत. त्याच्यामुळे मी म्हटलं की आपण सुद्धा ह्यामध्ये प्रॅक्टिस केली तर का नाही आपण एखादं चांगलं फील्ड डेव्हलप करू शकू आपल्यामध्ये.
सो म्हणून मी फुलपाखरांचं डॉक्युमेंटेशन सुरू केलं आधी. सो त्यासाठी फुलपाखरू आणि त्यांच्या ज्या खाद्य वनस्पती आहे किंवा त्यांचे जे नेक्टर प्लांट्स आहेत त्यांचे बरेचसे इलस्ट्रेशन करायला सुरुवात केली. परंतु त्याआधी मी तुम्हाला हा जो फॉर्म आहे त्याबद्दल थोडीशी माहिती देतो. ह्या आर्ट फॉर्मला म्हणतात पर्गॅमनो पार्चमेंट क्राफ्ट टेक्निक. ह्या आर्ट फॉर्मला 350 वर्षाची हिस्ट्री आहे आणि हा एक कोलंबियन आर्ट फॉर्म आहे. 2004 साली मी हा आर्ट फॉर्म मुंबईमध्ये शिकलो होतो आणि अगदी दोन तासाचा हा वर्कशॉप होता. त्या 2 तासामध्ये मला जेवढं काही घेता आलं ते मी नंतर मग जो काही मी रिसर्च करत होतो त्यामध्ये हे इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला. सो त्यासाठी मी काही नवीन टेक्निक्स पण वापरल्या की जेणेकरून ते अजून त्याच्यामध्ये जास्त डिटेल्स देता येतील मला. काही टेक्निक्स अशा पण आहेत की ज्या आम्हाला शिकवल्याही नव्हत्या. तर त्या मी नवीन काही यामध्ये इन्व्हेंट करून फुलपाखरं वगैरे करत गेलो आणि त्याची बरीचशी प्रदर्शनंही भरवली. म्हणजे एस्पेशली मुंबई आणि बँगलोरमध्ये मी काही प्रदर्शनं केलेली आहेत आतापर्यंत. सो त्यामध्ये हे माझं पहिलं आर्टवर्क आहे. 2007 साली मी केलं होतं आणि हे अगदी सहज म्हणून केलं होतं. त्याच्यामध्ये हे जे डाव्या बाजूला ती ग्रॅफाईटमध्ये काढलेली फुलं दिसत आहेत ती आहेत मॅग्नोलिया ग्रँडिफ्लोराची. हे त्याची खाद्य वनस्पती आहे आणि इथे असणारे जे आहे तो मेल आहे वर आणि जे खाली आहे ती फिमेल आहे. तर त्यांची कोर्टशिप दाखवली आहे यामध्ये. सो हे एक मी आर्टवर्क जेव्हा केलं होतं तर त्यावेळेस माझे बाबा तिकडे माझ्या जवळच बसले होते. तर त्यांनी बघितलं की म्हटलं, "अरे तू काय करतोयस हे? आणि ही मेलेली फुलपाखरं का तू तिकडे चिटकवून लावली आहेस? ते फुल तू ज्या एवढ्या चांगल्या प्रकारे केलं, पण ती फुलपाखरं मारून लावायची काय गरज होती तुला?" तर मी म्हटलं, "ती मारलेली नाही आहेत. ॲक्चुअली ती बनवलेली आहेत." आणि फुलपाखरं त्यावेळेस मी कधीच केलेलं नव्हते. हा माझा पहिलाच अटेम्प्ट होता. तर त्यावेळेस मी विचार केला, अरे जर बाबासुद्धा असे फसू शकतात, की बाबा ही खरी वाटतायत इतकी फुलपाखरं, तर मग इतर लोकांना सुद्धा आपण तो एक आस्वाद देऊ शकतो, की इन्स्टेड ऑफ किल केलेले स्पेसिमन आपल्या आर्टवर्कमध्ये इन्क्लूड करण्यापेक्षा असे काही आपण दुर्मिळ फुलपाखरांचा एक संग्रह करून ठेवला, तर तो एक एक्झिबिशन मार्फत आपण एक लोकांपर्यंत एक मेसेज पण देऊ शकतो, की अशा प्रकारची फुलपाखरं सुद्धा आपल्या भारतामध्ये अस्तित्वात आहेत. सो त्याप्रमाणे त्यांचा अधिवास टिकवणं पण गरजेचं आहे. ह्यासाठी म्हणून मी काही फुलपाखरांचं कलेक्शन करायला सुरुवात केली. सो 2007 पासून माझे हे प्रयत्न अजून देखील चालू आहेत. सो त्यानंतर हळू प्रोग्रेस कशी होत गेली ते मी तुम्हाला इतर आर्टवर्क च्या माध्यमातून व्यक्त करतो. हे माझं एक आर्टवर्क आहे. बॉटॅनिकल आर्टवर्क मी 2020 साली केलं होतं लॉकडाऊनच्या दरम्यान. फ्लोरिलेजियम म्हणून एक इंटरनॅशनल इव्हेंट होतो क्यू गार्डनमधून. तर त्यासाठी त्यांनी लॉकडाऊनमध्ये एक अनाउन्समेंट केली होती, की आम्ही एक ऑनलाईन असं एक्झिबिशन घेणार आहोत. पण त्याआधी तुम्हाला काही आर्टवर्क्स बनवून पाठवावे लागतील आणि मी कधीच असं कुठल्याही इंटरनॅशनल एक्झिबिशनसाठी वगैरे काही असं केलेलं नव्हतं. सो त्यामध्ये त्यांची एक अट होती, की तुम्ही कुठलंही आर्टवर्क कराल ते क्यू गार्डनच्या डेटाबेसमध्ये तुम्ही जाऊन त्यांच्याकडे असलेली वनस्पती ज्या आहेत त्या तुम्ही सिलेक्ट करायच्या. परंतु ती वनस्पती तुमच्या देशामध्ये, तुमच्या आजूबाजूच्या परिसरात ती उपलब्ध असली पाहिजे आणि तुम्ही त्या हॅबिटॅटमध्ये जाऊन ती रेखाटायची. परंतु त्यावेळेस लॉकडाऊन असल्याकारणाने मुंबईमध्ये बरीच रिस्ट्रिक्शन होती आणि त्या दरम्यान 2 किलोमीटरच्या रेडियसच्या पलीकडे पण तुम्ही जाऊ शकत नव्हतात. तुम्हाला वेगळे परमिट्स पण घ्यावे लागत होते पोलिस स्टेशनमधनं वगैरे. सो मी त्यांना सांगितलं, की माझी इच्छा आहे हे आर्टवर्क करायसाठी, परंतु मला तिकडे जाता येणार नाही कारण जे एक मुंबईमध्ये एकमेव झाड आहे ते रे रोडला आहे. तर ते बघण्यासाठी मला तेवढं डिस्टन्स ट्रॅव्हल करता येणार नाही. सर, जर तुम्ही मला स्पेशल परमिट द्याल, तर मी हे आर्टवर्क माझ्याकडे काही अवेलेबल असलेल्या फोटोग्राफ्सपासून मी करू शकतो. सो त्यांनी ती कंडिशन मान्य केली आणि मला हे आर्टवर्क करायला परमिशन दिली. साधारण मला 1 महिना लागला हे आर्टवर्क करायला. कारण ह्यामध्ये बरेचसे तुम्ही बघाल तर डिटेल्स ॲड करणं गरजेचं होतं. एक तर ती वनस्पती लांबून कशी दिसते, त्याचा हॅबिट कसा आहे, त्याचे शेंगा कशा असतात, त्यानंतर त्याच्या कळ्या कशा असतात, त्यानंतर त्याचा जो फ्लोरल फॉर्म्युला आहे म्हणजे एखादं फूल डिसेक्ट केल्यानंतर त्याचे परागकण किंवा त्याचे इतर जे भाग आहेत, पाकळ्या वगैरे ते सर्व दाखवणं खूप गरजेचं होतं. कारण माझ्याकडे तसं फुलही नव्हतं त्यामुळे ते करणं खूप माझ्यासाठी डिफिकल्ट होतं आणि ऑनलाईन तसे कुठलेच फोटोग्राफसुद्धा अवेलेबल नव्हते. परंतु त्यावेळेस माझा बॉटनिस्ट मित्र
एक आहे, त्यांनी मला बरीचशी मदत केली, धनंजय राव म्हणून. तर त्यांनी मला फ्लोरल फॉर्म्युला ड्रॉ करून दाखवला. फक्त मला त्यावेळेस चॅलेंज एक होतं, की त्या प्रत्येक त्याचे जे मॉर्फॉलॉजिकल कॅरेक्टर आहेत, त्यांचे जे टोनल व्हॅल्यूज आहेत, त्या बरोबर आल्या पाहिजेत. सो आम्ही ऑनलाईन बरेचदा फोन कॉलवरती व्हिडिओ कॉल करून सर्व टोन मॅच करून असे आर्टवर्क बनवून नंतर मग तो फ्लोरल फॉर्म्युला ॲक्चुअल पेपरवरती मी ट्रान्सफर केला. म्हणजे त्यासाठी मला 2-3 अटेम्प्ट घ्यावे लागले, कारण त्या बरेचशा टोनल व्हॅल्यू परफेक्ट यायला पण खूप मला वेळ गेला त्यामध्ये. आणि फायनली हे सर्व फ्लोरल फॉर्म्युला ह्यामध्ये मी कंप्लीट केला. तसंच ह्यामध्ये तुम्ही बघतात की एक फुलपाखरू आहे, ह्याला स्मॉल क्युपिड म्हणून म्हणतात. तसंच ही एक सॉल्टी ही एक काळ्या रंगाचा मुंगळा इकडे दिसतोय आणि फ्लाय हे पण दाखवले. सो हे दाखवण्यामागचं कारण एक असं आहे, की ही जी दुरंगी बाबुळची जी वनस्पती आहे, त्याच्या आजूबाजूला जेव्हा ते फुलतात, त्यावेळेस ते एक वेगळा अधिवास असतो आणि त्या वनस्पतीवरती अवलंबून असणारे बरेचसे कीटक तिकडे येतात. तर मी हे करण्यामागचं उद्दिष्ट एवढंच होतं, की EIA रिपोर्टसाठी मी भारतभर बऱ्याच स्टेट्समध्ये फिरलो. सो ते फिरताना मला हे बऱ्याच ड्रायर पार्ट्समध्ये ही वनस्पती दिसून आली होती. सो माझ्याकडे बरेचसे रेफरन्स इमेजेसही होते. सो त्या दरम्यान एकदा मला एट्टीमडाई म्हणून एक लोकेशन आहे केरळ आणि कर्नाटक बॉर्डरवरती. सो तिथे हे स्मॉल क्युपिड म्हणून फुलपाखरू मला अंडी देताना दिसलं होतं. सो त्यासाठी म्हणजे त्या फुलपाखरासाठी हे एक नवीन खाद्य वनस्पती भारतातून रिपोर्ट केली होती मी. जे आमच्या वेस्टर्न घाट्सच्या नवीन लिस्टमध्ये आम्ही म्हणजे प्रकाशित पण केलेली आहे. सो हे फुलपाखरू खूप दुर्मिळ आहे. म्हणजे आपल्याकडे आता मुंबईमध्ये सुद्धा खूप कमी प्रमाणामध्ये तसं बघायला गेलं तर दिसून येतं. तसंच मला वाटतं पुण्यामध्येही हे फार कमी दिसून येतं. पण हे ड्रायर पार्ट्समध्ये मिळतं. सो हा जो कंप्लीट इकोसिस्टम आहे, तो दाखवण्याचा मी इकडे प्रयत्न केलेला आहे यामध्ये. सो हे आर्टवर्क जेव्हा मी पाठवलं 2020 मध्ये त्यावेळेस त्यांनी सांगितलं, की आम्ही तुम्हाला 1 महिन्यानंतर कळवू आणि 1 महिन्यानंतर मला त्यांचा एक नोटिफिकेशन आलं व्हाया ईमेल, की तुमचं आर्टवर्क पहिल्या 40 आर्टिस्टमध्ये सिलेक्ट झालेलं आहे आणि तुम्ही भारतातून एकमेव आर्टिस्ट आहात या फ्लोरिलिजमच्या एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झालेले. आणि त्यावेळेस काही मी रेफरन्सला पण असे बरेचसे जुने आर्टवर्क्स मी पाहण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस मला एक भारतातील आर्टवर्क सापडलं, जे ब्रिटिशांच्या काळात त्यांनी तिथल्या एका ऑफिसरने कमिशन करून एका आर्टिस्टकडनं करून घेतलं होतं. पण अनफॉर्च्युनेटली त्या आर्टवर्कवरती त्या आर्टिस्टचं नाव नाहीये. बरेचसे ब्रिटिश अधिकारी होऊन गेले, ज्यांनी असे भारतातील त्यावेळेसचे जे नामवंत आर्टिस्ट होते, त्यांच्याकडनं असे आर्टवर्क्स करून घेतलेत. पण बरेचदा असं दिसून आलं, की त्यांची नावही त्याखाली नाहीये. त्यांना क्रेडिटसुद्धा दिले गेलेलं नाही. त्यावेळेस फार वाईट वाटायचं, की असं का? परंतु इतर कंट्रीजमध्ये तुम्ही जर गेलात, तर तुम्हाला तिथे जे डॉक्युमेंटेशन केलेलं आहे, त्यामध्ये त्या आर्टिस्टने काय केलंय, कधी केलंय, याची तुम्हाला सगळी हिस्ट्री, जिओग्राफी सगळं मिळतं. परंतु आपल्या भारतामध्ये तसं का दिसत नाही? सो ती एक खंत असायची. त्याचबरोबर आपल्या भारतातून का तेवढे आर्टिस्ट पुढे येत नाहीत, की हे करायला? सो त्यामुळे एक प्रयत्न पण चालू ठेवला पाहिजे असं मला वाटायचं, की जेणेकरून इतर आर्टिस्टसुद्धा पुढे जाऊन भाग घेतील आणि ह्या कलेकडे थोडे वळतील आणि अजून एक डॉक्युमेंटेशनचा वेगळा प्रकार फॉलो करतील. या उद्देशाने मी ही एक आर्ट मी पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. सो नेक्स्ट स्लाईड मी करतो. हे फ्लोरिलिजमचं एक्झिबिशन यूकेमध्ये 2020 साली एडिनबर्गला झालं होतं. सो त्याचा हा कंप्लीट डिस्प्ले आहे. जे 40 आर्टवर्क सिलेक्ट झाली होती, त्यामधली ही काही आर्टवर्क्स आहेत. तर अशा प्रकारे डिस्प्ले आर्ट एक्झिबिशनचा असतो. हे दाखवण्यासाठी एक स्लाईड आहे. जसं सरांनी मगाशी मेन्शन केलं, मार्गरेट फ्लॉक्टनचं ह्या ऑस्ट्रेलियामध्ये सिडनी बॉटॅनिकल गार्डनमध्ये दरवर्षी एक इव्हेंट असतो, ज्याच्यामध्ये सायंटिफिक बॉटॅनिकल इलस्ट्रेशन्स जगभरातून आर्टिस्ट इन्व्हाइट करून घेतली जातात. सो त्यामध्ये पण सिलेक्शन प्रोसेस असते. सो त्यामध्ये त्यांच्या ऑनलाईन एक्झिबिशनमध्ये माझी काही सिलेक्ट झालेली 3 आर्टवर्क्स आहेत.
सो 2020, 21 आणि 22 सलग 3 वर्ष मी त्यामध्ये काही आर्टवर्क्स पाठवलेली होती. त्यातलंच हे एक आर्टवर्क आहे क्रोटलेरिया सब फ्रुटिकोसा. सो ह्यामागे पण एक छानशी एक स्टोरी आहे जी मला तुमच्याबरोबर शेअर करायला नक्की आवडेल. 2020 साली असंच लॉकडाऊनमध्ये माझा एक मित्र आहे त्यांचं कर्जतला फार्म हाऊस आहे. तो त्या फार्म हाऊसवरती गेले असताना मला तिकडे त्यांच्या बागेमध्येच हे एक क्रोटलेरियाचं छोटंसं सॅपलिंग दिसलं होतं. परंतु इतके वर्ष अभ्यास केला होता मी फुलपाखरांचे जे खाद्य वनस्पती आहे त्यांचा, त्यावेळेस कधी मला ही वनस्पती दिसलेली नव्हती. तर मी म्हटलं आपण ह्या वनस्पतीचं इलस्ट्रेशन मार्गारेट फ्लॉक्टनसाठी करू शकलो तर आपण नक्की प्रयत्न करूया. कारण ही कधी कधी आपण पाहिलेली वनस्पती नाहीये. आपण आयडेंटिफिकेशन नंतर करून घेऊ शकतो, परंतु ते काढणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कधी-कधी काही प्लांट्सचा जो पिरियड असतो, तो फार लिमिटेड असतो, की त्यांना एकदा फ्लॉवरिंग, फ्रुटिंग आलं, की काही झाडं मरतात पण. नंतर तुम्हाला ते अवेलेबल असेलच अशातला भाग नाही. जर तुम्हाला एखाद्या लाईव्ह स्पेसिमनवरनं जर चित्रीकरण करायचं असेल, तर तो लाईव्ह स्पेसिमन खूप गरजेचा असतो किंवा हर्बेरियमवरनं पण तुम्ही असे इलस्ट्रेशन्स करू शकतात. परंतु हर्बेरियमवरनं करणं हे फार चॅलेंजिंग असतं, कारण त्याच्यामध्ये तुम्हाला त्या प्लांटचे ॲक्चुअल टोन्स किंवा त्याचे जे पानांची जी रचना आहे किंवा त्यांचे जे रंगसंगती आहे, फुलांचा रंग किंवा फळांचा रंग हा बऱ्याचशा कालांतराने जो डिग्रेड होतो किंवा कमी जास्त होतो. त्याच्यामुळे तो आपल्याला कळून येत नाही. सो म्हणून ते लाईव्ह स्पेसिमनपासून इलस्ट्रेशन करणं जास्त योग्य ठरतं. सो त्यासाठी मी त्या स्पेसिमनचा अभ्यास केला व्यवस्थित आणि नंतर ते इलस्ट्रेशन त्या कॉम्पिटिशनसाठी मी पाठवलं होतं आणि ते सिलेक्टही झालं. परंतु त्यांनी मला एक अट सांगितली, की तुम्ही फक्त जीनस लेव्हलला तुम्ही हे नाव दिलेलं आहे ह्या स्पेशीसचं, तुम्ही स्पेशीज लेव्हलला कोणाकडे बॉटनिस्टकडनं तुमच्या देशातील हे आयडेंटिफिकेशन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला ते इन्क्लूड करता येईल. अदरवाईज आम्हाला ते आर्टवर्क त्या कॉम्पिटिशनमधनं घेता येणार नाही. म्हटलं 1 महिना काम केलंय आपण आणि आता अगदी लास्ट मोमेंटला असं त्यांनी जर अट टाकली, तर म्हटलं आता थोडंसं आपल्याला हातपाय मारावे लागतील. म्हणून बऱ्याच जणांकडे मी पाठवून त्याचं आयडेंटिफिकेशन म्हणजे बॉटनिस्टकडे पाठवून आयडेंटिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला. सो त्यामध्ये काही आयडेंटिफिकेशनची नावं पण समोर आली. परंतु त्या फुलांचा आणि फळधारणा होण्याचा जो पिरियड आहे, तो त्याबरोबर मॅच होत नव्हता किंवा त्यांचा पानांचा जो आकार आहे, तो कुठेतरी मॅच होत नव्हता. सो मी म्हटलं, की आपण थोडं स्वतः पण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून काही रिसर्च पेपर पण मी शोधण्याचा प्रयत्न केला. ज्यामध्ये मला असं कळलं, की भारतामध्ये एकंदरीत 83 प्रजाती क्रोटेलेरियाच्या आहेत आणि त्यातल्या 37 प्रजाती ह्या भारतामध्ये फक्त महाराष्ट्रामध्येच मिळतात. आणि क्रोटेलेरे हे जीनस असं आहे, की जे ॲग्रीकल्चर सेक्टरमध्ये ॲज अ ग्रीन मॅन्युअर म्हणून पण वापरलं जातं. तसंच फुलपाखरांच्या अभ्यास करताना मला एक म्हणजे बऱ्याच अभ्यासकांना पण हे जाणवलं असेल, की बरीचशी जी डायनाइड प्रजातीची फुलपाखरं आहेत, म्हणजे मिल्कवीड प्रजातीची फुलपाखरं, ज्यांना मायग्रेशनच्या दरम्यान ही अ, वनस्पती खूप उपयुक्त असतात. कारण ह्या वनस्पतीच्या पानातून त्यांना अल्कलॉइड्स मिळतात आणि ते अल्कलॉइड्स पण केव्हा मिळतात, की ज्यावेळेस जॉमेट्रायडी ह्या फॅमिलीमधले काही विशिष्ट मॉथ आहे, त्यांच्या कॅटरपिलर्स यांची पानं ज्यावेळेस खातात आणि त्यातून जेव्हा त्यातला जो त्यातनं जे केमिकल्स रिलीज होतात त्या पानामधून, त्यावर ती सर्व फुलपाखरं जमा होतात. सो हे एक वनस्पती त्यावेळेस मला जेव्हा बरेचसे शोधनिबंध मी शोधण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस एक शोधनिबंध मला मिळाला, ज्यामध्ये त्याचं साधर्म्य ह्या वनस्पतीशी मला मिळालं आणि ती क्रोटोलेरिया सब फ्रुटिकोसा होती आणि पुन्हा मी काही एक्सपर्ट्सशी कोऑर्डिनेट करून नंतर बघितलं तर ती कन्फर्म झाली की ही तीच स्पेशीज आहे. आणि ही 2018 मध्येच करूल म्हणून एक कोल्हापूरच्या जवळ एक घाट आहे. तिकडे ही प्रजाती डिस्क्राईब झाली होती आणि हार्डली 5 किलोमीटरच्या रेडियसमध्येच फक्त ही प्रजाती आढळून येत होती. त्यामुळे ज्यावेळेस ही डिस्क्राईब झाली त्याच वेळेस ती IUCNच्या रेड लिस्टमध्ये गेली होती आणि त्या व्यतिरिक्त कुठेच ही दिसलेली नव्हती आणि मला ही जी वनस्पती मिळाली ती कर्जतला जांभरुंग या गावामध्ये मिळाली. सो ऑलमोस्ट 400 किलोमीटरचा पल्ला गाठल्यानंतर म्हणजे बरचसं रेंज एक्सटेन्शन म्हणायला हरकत नाही. एवढा लांबच्या डिस्टन्स नंतर ही वनस्पती मिळाली.
सो त्यामुळे मला एक कळलं की अरे आपण जर ही वनस्पती त्यावेळेस जर केली नसती तर आपल्याला ही गोष्ट कळलीच नसती की एवढं मोठं मेजर रेंज एक्सटेन्शन आणि ती सुद्धा IUCNच्या रेड लिस्टमध्ये असलेली प्लांट आपण ड्रॉ केलं आहे म्हणून. सो मलाही नवीन गोष्ट शिकायला मिळाली की आपण एखादी गोष्ट साधी म्हणून समजतो कधी-कधी. ती सुद्धा कित्येक त्यामध्ये लहान-सहान गोष्टी किंवा एखादी हिडन ब्युटी पण असू शकते किंवा एखादी नवीन माहिती सुद्धा असू शकते. त्यामुळे एखादी छोट्यात छोटी गोष्ट पण अशी क्षुल्लक म्हणून कधी सोडू नये, हे मला त्यातून नवीन शिकायला मिळालं. सो हे अजून एक दुसरं आर्टवर्क आहे जे 2022 मध्ये ऑनलाईन एक्झिबिशनसाठी सिलेक्ट झालं होतं. ज्याचं नाव आहे ऑक्झिस्टेल्मा एस्क्युलेंटम. ही एम्फिबियस प्रकारचा एक क्लाइंबर आहे, जो तुम्हाला पाणथळीच्या ठिकाणी बरेचदा दिसून येतो आणि हे फुलपाखरांच्या बऱ्याचशा खाद्य वनस्पती आहे, म्हणजे स्पेशली प्लेन टायगर्स वगैरे, त्यानंतर स्ट्राईप टायगर ह्यांचं हे खाद्य वनस्पती आहे. बऱ्याचशा बीचसाठी सुद्धा हे चांगलं नेक्टर प्लांट आहे. सो ह्या प्लांटचं मी काढण्याचं मागचं कारण एवढंच होतं की आता रिसेंटली बऱ्याचशा हॅबिटॅट लॉसमुळे हा वेल बराचसा दुर्मिळ होत चाललेला आहे. त्यामुळे म्हटलं की आपण कुठलीतरी अशी वनस्पती निवडूया की ज्या वनस्पतींना हॅबिटॅट लॉसमुळे काहीतरी धोका निर्माण होत आहे. सो तेही काढण्यामागचं हे एक कारण होतं. सो ह्यामध्ये सर्व म्हणजे ते त्या वनस्पतीचं कसं हॅबिट असतं, त्याच्या शेंगा कशा असतात, त्यानंतर त्यांचं सीड डिस्पर्सल कसं होतं, त्या पिकल्यानंतर ते फुटून त्याच्या शेंगांमधून त्या त्या बिया ज्या आहेत, त्यांना बारीक-बारीक आपण ज्याला म्हणतो म्हातारीचे केस, लहान असताना आपण बरेचदा उडताना पाहिले असतील, की तसेच ही ॲपोसायनसीमधली असल्याकारणाने त्यांचं बरचसं बीज प्रसारणाचं काम हे हवेमार्फत होत असतं. सो ते दाखवण्याचा हे इथे प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर ही एक नवीन प्रजाती लेपिडागॅथिस महाकස්සपे. ही सुद्धा आत्ताच रिसेंटली कास पठारावरनं डिस्क्राईब झालेली प्रजाती आहे. अकांथेसिया कुळातली ही प्रजाती आहे आणि अ, माझा एक मित्र आहे बॉटनिस्ट सुशांत मोरे म्हणून. ही स्पेशीज त्यांनी आणि त्याच्या टीमने ही स्पेशीज डिस्क्राईब केली होती. सो त्याच्याबरोबर बरचसं कोऑर्डिनेट करून आणि काय-काय ह्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स घ्यावे, त्यांचे मेजरमेंट्स किती ठेवायला हवेत. ते सर्व डिस्कस करून हे आर्टवर्क मी केलं होतं. परंतु हे करण्यामागे करताना मला अजून एक त्यामध्ये एक मला कमी जाणवली, की आपण प्रत्येक वेळेला आपण आर्टवर्क करतो, परंतु त्याचा अधिवास दाखवत नाही. जनरली तुम्हाला सायंटिफिक बॉटॅनिकल इलस्ट्रेशनमध्ये अधिवास जास्त इन्क्लूड केलेला दिसण्यात येत नाही. सो म्हणून मी म्हटलं आपण थोडासा रूल ब्रेक करूया आणि आपण अधिवाससुद्धा इन्क्लूड करूया, की त्या अधिवासाच्याच बरोबर ती वनस्पतीसुद्धा दाखवली तर काय हरकत आहे. सो मी एक पहिला प्रयत्न केला होता आणि हे आर्टवर्कसुद्धा मार्गारेट फ्लॉक्टनच्या 2022च्या एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट झालं होतं आणि हे आर्टवर्क नंतर हंट इन्स्टिट्यूटच्या काही क्युरेटर्सनी त्या एक्झिबिशनमध्ये पाहिलं आणि त्यांनी लिमिटेड आर्टिस्ट म्हणजे 7 आर्टिस्टना सिलेक्ट केलं होतं, की ज्यांना त्यांनी डायरेक्ट एंट्री त्यांच्या हंट एक्झिबिशनसाठी दिली होती. परंतु त्यासाठी सुद्धा त्यांचे क्रायटेरियाज होते, की तुम्ही त्या आर्टवर्क परत एकदा क्युरेशनसाठी पाठवायचं. त्यांचे अजून एक ज्युरर मेंबर्स क्युरेट करतील आणि ते क्युरेट झाल्यानंतर तुम्हाला ॲक्चुअल ओरिजिनल आर्टवर्क परत एकदा पाठवावं लागेल तिकडे त्यांच्याकडे क्युरेशनसाठी आणि जर ते त्यातनं सुद्धा थ्रू झालं तर त्यांच्या फिजिकल एक्झिबिशनमध्ये हे डिस्प्लेला ठेवलं जाईल. सो ती सुद्धा एक अडथळा मी पार केला आणि त्यामध्ये हे एक्झिबिशन हंट इन्स्टिट्यूटबद्दल मी थोडंसं म्हणेल, की हंट इन्स्टिट्यूट ही 350 वर्ष जुनी इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या इन्स्टिट्यूटमध्ये साधारण 1200च्या वर आर्टवर्क्स जगभरातील नामवंत आर्टिस्टचे आर्टवर्क्स इकडे सिलेक्ट झाले आहेत आणि भारतातील साधारण 4 ते 5 आर्टिस्टचे ह्या हंट इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत सिलेक्शन झालं आहे. सो तिथे त्या एक्झिबिशनमध्ये सिलेक्ट होणं ही सुद्धा खूप माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती. सो ते एक आर्टवर्क मी इकडे दाखवलंय. तुमच्याशी शेअर केलंय. सो हा असा अधिवास कास पठाराचा अधिवास आणि ह्यामध्ये हे सर्व त्या लेपिडागॅथिस महाकස්සपेचं हॅबिट इकडे तुम्हाला दिसून येईल. अगदी असं दिसण्यात पण येत नाही, असं पटकन ग्रासेस म्हणजे गवतांमध्ये ते अगदी
वेल कॅमोफ्लाज असं झालेलं तुम्हाला प्लांट दिसून येईल आणि पाठीमागे पवनचक्क्या किंवा विजेच्या तारा पण जाताना दिसतात. अशाही परिस्थितीत ती एक वनस्पती कशी तग धरून राहते हे सुद्धा तिकडे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. आणि हंटच्या एक्झिबिशनमध्ये हा जो आहे तो डिस्प्ले कसा केला गेला आहे ते मी सर्व दाखवते ह्यामध्ये. सो ही सर्व सिलेक्टेड एक्झिबिशनमधली आर्टवर्क्स आहेत. त्यानंतर बोलूयात हे एक आर्टवर्क मी केलं होतं अबुटिलान रानडे, म्हणजे ज्याला आपण म्हणतो सोनघंटा, जी वेस्टर्न घाट्समध्ये खूप कमी ठिकाणी आढळून येते. आणि प्रोफेसर रानडे यांनी ही वनस्पती 1800च्या दशकामध्ये शोधून काढली होती आणि नंतर मग ब्रिटिशांनी त्याचं क्यू गार्डनमध्ये जेव्हा व्हॅलिडेशन केलं त्यावेळेस त्यांना कळलं की ही वनस्पती नवीन म्हणून आहे प्रजाती सायन्ससाठी. सो त्यांच्याच नावाने ही नंतर पुढे प्रसिद्धीला आली आणि साधारण 100 वर्षापेक्षा पण जास्त ही त्याचं अस्तित्व कोणाला दिसून नव्हतं आलेलं. सो म्हटलं आपण ही पण वनस्पती काढण्याचा प्रयत्न करूया. सो हे करत असताना मला बऱ्याच माझ्या ट्रेकिंगच्या फील्डमध्ये असणारे मित्र किंवा बॉटनिस्ट यांचं बरंचसं सहकार्य झालं. कारण बऱ्याच जणांनी वेस्टर्न घाट्समध्ये फिरत असताना ह्या वनस्पतीचं डॉक्युमेंटेशन बऱ्याच ठिकाणी केलं होतं. एस्पेशली सातारा, अंबोली, त्यानंतर पुण्याच्या जवळ पुरंदरच्या इथे वगैरे बऱ्याच जणांनी ह्याचं डॉक्युमेंटेशन केलं होतं. सो मला ही कधी दिसलेली नाही आहे, परंतु बघण्याची खूप इच्छा आहे. बघूया आता ती केव्हा वनस्पती दिसेल. परंतु त्यांनी जे फोटोग्राफ्स मला प्रोव्हाइड केले होते त्या फोटोग्राफ्सचे रेफरन्स वापरून मी हे रेखाटण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचबरोबर ह्यामध्ये इन्सेक्ट प्लांट इंटरॅक्शन हे सुद्धा मला फार महत्त्वाचं वाटलं. ज्यामध्ये काही त्यावरती अवलंबून असणारे कीटक, म्हणजे स्पेशली एपिस जिनसमधले एपिस मेलिफेरा आणि डॉर्साटा ह्या ज्या मधमाशा आहेत त्यांचंही चित्रीकरण केलंय. कारण त्या मधमाशा ह्याचं पॉलिनेशनचं पण काम करतात. तसेच काही इतर कीटक पण आहेत, ब्लू बँडेड बी किंवा एफिड्स आहेत किंवा मिलीबग्स आहेत आणि काही जॉमेट्रेडी फॅमिलीमधले मॉथ्स आहेत की जे ह्या वनस्पतीवर डिपेंडंट असतात. सो ते सुद्धा ह्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करण्यासाठी मी ऑइल कलर पेन्सिल्सचा वापर केलाय. बाकीचे तुम्ही आधीचे जे इलस्ट्रेशन्स बघितलेत ते सर्व पेन अँड इंकमध्ये केलेले होते. हे ऑइल कलर पेन्सिल्समध्ये केलेले आहेत. तर ह्यामध्ये सुद्धा मी एक ॲरिस्टोलोकिया लिटरलिस ही एक वनस्पती दाखवण्याचा प्रयत्न केलाय की ज्या वनस्पतीवरती आपल्याकडे भारतामध्ये मुख्यत्वे 2 फुलपाखरांच्या प्रजाती अवलंबून आहेत आणि त्याच्यावरती अंडी देतात त्यांच्या फिमेल्स. ह्याच्यामध्ये सदर्न बर्डविंग जे भारतातलं सर्वात मोठं फुलपाखरू आहे ते आहे आणि क्रिम्सन रोज हे फुलपाखरू आहे. इथे सदर्न बर्डविंगची कॅटरपिलर पण दाखवलेली आहे जेणेकरून तुम्हाला कळेल की ती कशी आकाराने असते आणि किती मोठी असते. कारण सदर्न बर्डविंग जसं नावानेच ते मोठं आहे तसंच त्यांची ज्या अळ्या असतात त्या खूप आकाराने मोठ्या असतात आणि त्या अगदी म्हणजे पानं भरपूर प्रमाणात खातात. सो हे इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. ह्याच्यामध्ये मी 4 वेगवेगळे मीडिया वापरलेले आहेत. म्हणजे एकतर ग्रॅफाइट पेन्सिल्स पण वापरलेले आहेत. त्यानंतर इथे तुम्हाला ब्राऊन कलर जो दिसतोय तो आहे सेपिया पल्वर. ही एक प्रकारची पावडर असते. मोस्टली युरोपियन आर्टिस्ट ह्या प्रकारचे पावडर्स वापरतात इलस्ट्रेशन करता. सो तो एक वापरण्याचा इथे मी प्रयत्न केलाय. आणि खाली जे मेन फूल दाखवलेलं आहे ते पेन आणि इंक वापरून केलेलं आहे. आणि ही जी फुलपाखरं आहे ते पार्चमेंट टेक्निक वापरून बनवलेली आहेत. आणि हा जो पार्चमेंट पेपर असतो, मी सांगायचं विसरलो ते मी आता ॲड ऑन करतो. हा जो पेपर असतो तो कोलंबियातून इम्पोर्ट होतो आणि तो पेपर कोलंबियामध्ये मिळणाऱ्या विशिष्ट वनस्पतींच्या पानांपासूनच बनवलेला आहे. आणि हे आर्ट कोलंबियन आर्ट करताना तुम्हाला बरेचदा कसं करावं लागतं की ते इलस्ट्रेशन तुम्हाला आधी पेपरवरती ड्रॉ करून घ्यावं लागतं. ते केल्यानंतर त्याला रिव्हर्स करून त्याचे एम्बॉसिंगचे पॅड्स येतात
आणि एम्बॉसिंगचे बरेचसे टूल्स येतात. तसंच कटिंगचे काही सीझर्स वगैरे येतात, जे वापरून तुम्हाला आर्टवर्क ते करावं लागतं. एकदा आर्टवर्क कंप्लीट झालं, की त्यानंतर तुम्ही एम्बॉसिंगच्या टेक्निक्स वापरून त्याला जिकडे तुम्हाला त्याचे डोळे म्हणा किंवा त्याचे थोरॅक्स किंवा त्याचे ॲब्डोमेनचे जे सेगमेंट्स आहेत, ते त्या आकारानुसार तुम्हाला एम्बॉसिंग करून पुढे आर्टवर्क कंप्लीट करावं लागतं आणि ते केल्यानंतर तुम्हाला थोडं कटिंग वर्क अगदी प्रिसाईज कटिंग वर्क करावं लागतं. आता ह्यामध्ये जी फुलपाखरं तुम्ही बघतात, त्यांचे जे एंटिने आहेत ते सेपरेट चिटकवलेले नाही आहेत. तो अख्खा वन पीस आहे. म्हणजे हे सर्व आर्टवर्क करून झाल्यानंतर कात्रीने ते फुलपाखरू कट केलेलं आहे आणि त्यांना परत ओरिगामीमध्ये जसं आपण पिंच टेक्निक वापरतो, तशा बोटाने पिंच करून त्या विंग्सना वेगवेगळा शेप पण दिला जातो. सो तसं त्याला शेप देऊन ते कंप्लीट केलं जातं त्यानंतर. सो हे एक इन्सेक्ट प्लांट इंटरॅक्शनसाठी म्हणून मी हे आर्टवर्क केलं होतं. हां. तर हे एक आता रिसेंटली मी एक मॅन्ग्रोव्हची स्पेशीज आहे, सोनरेशिया अल्बा म्हणजे पांढरी चिप्पी आपण ज्याला म्हणतो. जे आपल्या महाराष्ट्राचं मॅन्ग्रोव्ह स्टेट फ्लॉवर आहे आणि हे IBSS स्केचबुक चॅलेंज म्हणजे इंडियन बॉटॅनिकल असोसिएशन आर्ट सोसायटीसाठी आम्ही एक स्केचबुक चॅलेंज आम्ही ह्या वर्षीपासून सुरू केलंय. सो त्यामध्ये मी हे एक आर्टवर्क केलं होतं. मग ह्यामध्ये कसं असतं, की तुम्ही स्वतः एक तुमचं स्वतःचं एक स्केचबुक शिवून घ्यायचं. म्हणजे तुम्हाला जो आवडेल तो मीडिया पेपरचा, म्हणजे त्यामध्ये पण वेगवेगळ्या थिकनेसचे पेपर्स असतात. सो ते तुम्ही शिवून एक पुस्तक बनवायचं आणि त्यामध्ये वेगवेगळ्या थीमचे आर्टवर्क्स तुम्ही करून ते पुस्तक तुमचं कंप्लीट 8 महिने आमचा पिरियड जो होता, त्यामध्ये वेगवेगळे आर्टवर्क वेगवेगळ्या आर्टिस्टनी थीम दिलेली आहे. त्या थीमवरती काम करायचं होतं. सो काही आर्टिस्टनी ही थीम दिलेली होती, की मॅन्ग्रोव्हज. तर तो सब्जेक्ट घेऊन मी ह्या स्पेशीजचं सिलेक्शन केलं होतं. सो त्यामध्ये कुठले रंग वापरले, सो त्यांचा एक स्केल बार पण दिलेला आहे, की कुठले रंग वापरले. त्यांच्या टोनल व्हॅल्यूज पण तुम्हाला तिकडे खाली बेसला दिसून येतील. त्यानंतर त्यांचे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आहेत, ते सुद्धा इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचं फूल, फळ, त्यानंतर त्यांचं बीजप्रसारण कसं होतं. म्हणजे ते फळ पिकल्यानंतर पाण्यात पडतं आणि हळू त्यांचं बीजप्रसारण होतं. ते दाखवण्याचा प्रयत्न केलाय ह्यामध्ये. तर ह्यामध्ये हे सुद्धा परत इन्सेक्ट प्लांट इंटरॅक्शन दाखवण्याचा प्रयत्न केलाय. हे ॲक्रिलिक मीडियामध्ये मी केलेलं काही काम आहेत. सो ॲक्रिलिक हा सुद्धा एक मीडिया चांगल्या प्रकारे वापरला जाऊ शकतो. सो हे एक आर्टवर्क 2 आर्टवर्क्स आहेत, जी मी केली होती. तर ही तुम्ही बॉटॅनिकल इलस्ट्रेशन पाहिली. तसंच मी वाईल्डलाईफ आर्टिस्टही आहे. सो हे एक आर्टवर्क पॉलिस्टर स्पीशीज म्हणजेच पेपर वॉस्प हे शेअर करण्यामागचं एकच कारण आहे, की 2018 मध्ये मी राजस्थानला म्हणजे माझे गुरु महावीर स्वामी जे नॅशनल अवॉर्ड विनर आहेत आणि त्यांच्याकडून मी बॉटॅनिकल आर्ट ची ट्रेनिंग घेतली होती. म्हणजे 1 आठवड्यासाठी मी त्यांच्याकडनं ट्रेनिंग घेतली होती आणि त्यांचा आणि माझा परिचय मुळात जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांचं एक्झिबिशन जेव्हा सुरू होतं, त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांनी जे काम केलं होतं ते पाहून मला बरंचसं म्हणजे एक स्फूर्ती मिळाली, की आपण सुद्धा बॉटॅनिकल आर्ट हे फील्ड निवडू शकतो का? तर त्याआधी मी त्यांना भेटलो आणि मी त्यांना म्हटलं, की "सर, मला तुमचा आर्ट फॉर्म खूप आवडला आणि तुमची जी स्टाईल आहे बिकानेरी स्टाईल, त्याच्यामध्ये ते स्टोन पिगमेंट्स वापरून म्हणजे स्टोन पिगमेंट्स म्हणजे जे प्रिशियस स्टोन्स वगैरे वेगवेगळे असतात, ते वापरून त्यांचा जो चुरा केला जातो आणि त्या चुरांमध्ये पाणी मिक्स करून किंवा काही विशिष्ट प्रकारचे ऑइल्स मिक्स करून तुम्ही इलस्ट्रेशन्स करू शकतात. परंतु ते स्टोन पिगमेंट ड्रॉ केल्यानंतर पडू नये म्हणून त्याला स्टोन बर्निशिंग टेक्निक वगैरे अशा बऱ्याचशा टेक्निक वापराव्या लागतात. सो ह्या
टेक्निक्स मी त्यांच्याकडनं शिकलो राजस्थानमध्ये जाऊन. आणि मूळ खरं तर मी बॉटॅनिकल आर्ट शिकायला गेलो होतो आणि त्याच दरम्यान माझा 2 ते 3 दिवसाचा त्यांचा जो कोर्स होता म्हणजे तो मी पूर्ण केला. आणि त्याच वेळेस बरेचदा त्यांच्या स्टुडिओमध्ये काम करत असताना ह्या माशा सारख्या आपल्या आजूबाजूला गुणगुणायच्या. तर बरेच वेळा असंच आम्ही काम करत असताना सगळे आर्टिस्ट असे हकलून लावायचे, अरे काय ह्या माशासारख्या त्रास देत आहेत. तर एकदा शेवटच्या दिवशी ही माशी नेमकी माझे जे काही आर्टचं मटेरियल ठेवलं होतं त्याच्या इथेच बरोबर बाजूला येऊन पडली होती. तर मी माझ्या सरांना सांगितलं, सर म्हटलं ही माशी खूप छान दिसते, मला ह्या माशीचं इलस्ट्रेशन करायचं आहे. आणि ऑलरेडी माझ्या बॉटॅनिकल आर्टचे त्यांनी जे दिलेले जे वर्क होते ते कम्प्लीट केलेले होते. असं म्हटलं, सर माझ्याकडे वेळ आहे, तर मी स्टोन पिगमेंट्समध्ये हे करू का माशीचं इलस्ट्रेशन? तर ते म्हणाले, नक्की कर, तुला जर आवड आहे तर तू ते करू शकतोस. तर त्यांनी पण मला बरंचसं हे करत असताना गाईड केले. सो ह्यामध्ये बरेचसे जे वापरण्यात आले ते सगळे स्टोन पिगमेंट्स आणि थोडासा प्रमाण मी वॉटर कलर्सही याच्यामध्ये इन्क्लूड केलंय, जेणेकरून त्यांचे विंग्सची जी ट्रान्सपरन्सी आहे ती व्यवस्थित दाखवता यावी म्हणून. सो हे आर्टवर्क मी केलं होतं. आणि 2019 साली आर्टिस्ट फॉर वाईल्ड लाईफ आर्टिस्ट फॉर नेचर अँड वाईल्ड लाईफसाठी ऑनचं जे ऑल इंडिया लेवलचं जे कॉम्पिटिशन होते त्यामध्ये मी मिनिएचर कॅटेगरीसाठी हे आर्टवर्क पाठवलेलं होतं. सो ह्याला एक प्रथम क्रमांक भारतामधून मिळाला होता. आणि त्या आर्टवर्क करण्यामागची ही जी हिस्ट्री होती ती तुमच्याबरोबर शेअर केली मी. तसंच टर्टल सर्व्हायव्हल अलायन्स हे दरवर्षी म्हणजे त्या लॉकडाऊनच्या दरम्यान भारतातील टर्टल म्हणजे जे काही कासवांच्या प्रजाती आहेत त्यांचं संरक्षण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असते. तर त्यांचं पण एक लॉकडाऊनच्या दरम्यान एक कॉम्पिटिशन त्यांनी अनाऊन्स केली होती की त्यासाठी म्हटलं आपण काहीतरी एक आपण आर्टवर्क करूया. तर म्हणून एक पाठवलेलं होतं जे थर्ड रनरअप ठरलं होतं. तो ते एक इथे आहे. त्यानंतर काही पक्षी सुद्धा मी केले होते. तर सगळेच दाखवणं शक्य नाही, पण मी स्लाइडमध्ये तुम्हाला दाखवतोय. ह्यामध्ये आहे तो हिमालयन क्युटिया आहे आणि त्याच्या बाजूला तो ज्या फांदीवर बसलाय त्यावर हे ऑर्किडची पानं तुम्हाला दिसून येत आहेत. ती सुद्धा पेपरमध्ये बनवलेली आहेत आणि त्यांना तसं मोल्डिंग वगैरे तसं त्या प्रकारे केलंय, कटिंग वगैरे केलेलं आहे. तसंच हे जंगल ऑवलेट्स आहेत, हे सुद्धा पेपरमध्येच केले आणि त्यांना जी पिसं दाखवण्याचा प्रयत्न केला ते सुद्धा पेपरमध्येच बनवलेली आहेत कम्प्लिटली. आणि ह्यामध्ये सुद्धा स्टोन बर्निशिंग आणि ऑइल कलर पेन्सिल्स वापरलेले आहेत आणि बरेचसे पेन आणि इंक सुद्धा यामध्ये वापरलेले आहेत. आता जसं सरांनी सांगितलं की ह्या वर्षी आपल्याकडे इंटरनॅशनल एक इव्हेंट होते जगभर, क्रॉप डायव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड. सो ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत जगभरातील साधारण 30 देश ह्यामध्ये भाग घेणार आहेत आणि 30 देशांमधून विविध आर्टिस्ट अराउंड 1000च्या वर आर्टिस्ट ह्या एक्झिबिशनसाठी सिलेक्ट झाले आहेत जगभरातून विविध देशातनं. आणि भारत प्रथमच ही जी क्रॉप डायव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड म्हणून थीम आहे ह्या थीमवरती भारताचा सुद्धा सहभाग आहे. आणि हे एक्झिबिशन पुण्यामध्ये होणार आहे. सो पुण्यातले जेवढे पण लोक असतील किंवा पुणा काय मुंबईतले सुद्धा लोक असतील किंवा त्याही व्यतिरिक्त जे पुण्यामध्ये त्या दरम्यान म्हणजे मे मध्ये हा इव्हेंट आहे 17 मे ते 24 मेच्या दरम्यान. सो त्या इव्हेंटला तुम्हाला नक्की बरेचसे आर्टवर्क म्हणजे साधारण 32 एक आर्टवर्क सिलेक्टेड तुम्हाला बघायला मिळतील. भारतातून जी सिलेक्ट झालेली आहेत ती त्यापैकीच हे एक आर्टवर्क मी जे 2 माझ्या एंट्रीज पाठवल्या त्या दोन्ही एंट्रीज सिलेक्ट झालेल्या आहेत. सो ते एक आर्टवर्क इथे मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतोय. ह्यामध्ये कारवी ही मी थीम निवडली होती. ह्या एक्झिबिशनसाठी मुख्य क्रायटेरिया बरेचसे होते. त्यामधले काही क्रायटेरिया होते, एक तर ते प्लांट मेडिसिनल असलं पाहिजे. दुसरं म्हणजे त्या प्लांटचं काही बिल्डिंग मटेरियल्स म्हणून वापरण्यात येत असेल किंवा कॉटन इंडस्ट्रीमध्ये काही उपयोग असतील किंवा काही फळबागांमध्ये त्याचा उपयोग होत असेल किंवा काही चांगलं उत्तम क्रॉप असेल किंवा काही ठराविक कम्युनिटीज फक्त ते क्रॉप
ग्रो करत असतील आणि त्यांना जगभर जास्त परिचय नसेल, अशी सुद्धा तुम्ही त्यामध्ये क्रॉप आणू शकता. म्हणजे त्या एक्झिबिशनच्या मार्फत तुम्ही जगापुढे आणू शकता. असे काही क्रॉप्स तुम्ही सिलेक्ट करून त्यांचं इलस्ट्रेशन करण्याचं त्यामागे हेतू होता. सो हे आर्टवर्क करण्यामागचं उद्दिष्ट असं होतं, की कारवी हे एक असं प्लांट आहे, की जे 7 वर्षानंतर उमलतं आणि 7 वर्षानंतर कारवीचा मध हा आपल्याला ज्या मधमाशा आहेत त्यांच्यामार्फत मिळतो. सो कारवी हे निवडण्याचं अजून एक मुख्य कारण आहे, की आपल्याला बऱ्याच जणांना माहीत असेल, की आपल्याकडे ज्या ट्रायबल कम्युनिटीज आहेत, त्या त्यांच्या ज्या झोपड्या आहेत किंवा त्यांची घरं बांधण्यासाठी अ, कारवीच्या सुकलेल्या काठ्यांचा वापर करतात. सो एक बिल्डिंग मटेरियल म्हणून पण आपण हे सब्जेक्ट घेऊ शकतो. तसंच ह्याचं जे मध आहे, ते मध उत्पादन होण्यासाठी अगदी 7 वर्षाचा कालावधी लागतो. म्हणजे असं कुठलं क्रॉप आपण रेअरली बघायला मिळतं, की ज्याचं उत्पन्न 7 वर्षानंतर मिळतंय. म्हणजे खरं तर उत्पन्न म्हणायला नाही पाहिजे. कारण ह्या प्लांटचा नुसता तेवढाच उपयोग नाहीये. इकोसिस्टममध्ये ह्याचा बराचसा उपयोग आहे. कारण ही वनस्पती एक बेस्ट कंपॅनियन ट्री म्हणून पण म्हणजे श्रब वर्गातील कंपॅनियन श्रब हे गणलं जातं आणि ह्या वनस्पतीवर डिपेंडंट अजून बरेचसे IUCNच्या रेड लिस्टमध्ये असणाऱ्या बरेचसे क्लाइंबर्ससुद्धा आहेत. त्याचबरोबर आता मला नाव आठवत नाही, एक ग्राउंड ऑर्किडसुद्धा ह्याच्या कारवीच्या ज्या जंगलांमध्ये तुम्हाला त्याचं जे ह्युमस रिच जी सॉईल असते त्याच्या आजूबाजूला, तिकडे एक ठराविक विशिष्ट प्रकारची ऑर्किडची प्रजाती फक्त कारवीच्याच जंगलामध्ये मिळते. आणि एकच अशी वनस्पती जिचा उपयोग निसर्गाला तसं माणसालाही म्हणता येईल, की खूप बहुआयामी आहे. सो अशी वनस्पती काढण्याचं मला खूप अगदी मोह झाला. कारण अशी वनस्पती फार आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे. तसंच निसर्गासाठी पण उपयुक्त आहे. म्हणून हे एक इलस्ट्रेशन मी केलं आणि ते क्रॉप डायव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड या इव्हेंटसाठी सिलेक्ट झालंय. सो तुम्ही 2025चा जो आता क्रॉप डायव्हर्सिटी ऑफ वर्ल्ड हा इव्हेंट पुण्यामध्ये RRBCA म्हणजे इम्प्रेस गार्डनमध्ये आहे. तिथे साधारण 9:30 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत एक्झिबिशन असेल. तिकडे तुम्हाला बरेचसे आर्टवर्क्स बघायला मिळतील. त्यामध्ये हे एक आर्टवर्कसुद्धा बघायला आणि मी तुम्हाला नक्की अपील करेल, की तुम्ही ह्या संधीचा लाभ घ्यावा, असं मी म्हणेन. ओके. तसंच माझे स्लाईड संपवण्यापूर्वी मी काही माझे मित्र आहेत त्यांना स्पेशल थँक्स म्हणतो. त्याच्यामध्ये सुशांत मोरे, मिलिंद गिरधारी सर, फहीम खान, राजस देशपांडे, मयुरेश कुलकर्णी, कॅरी रॉय आणि स्पेशल थँक्स टू अमित अमेंबल, मनोज एस, ज्यांनी बरंचसं मला सहकार्य केलं काही इलस्ट्रेशन करण्यामागे. तसंच त्यांचा मला फार म्हणजे हेल्प झाली हे सर्व करताना. आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ईमेल करू शकता किंवा मोबाईलवरतीही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा आपलं क्वेश्चन आन्सर सेशनमध्ये सुद्धा आपण काही क्वेश्चन्स घेऊ शकतो. धन्यवाद. अप्रतिम. चुरी सर, अतिशय सुंदर इलस्ट्रेशन्स. थँक्यू. ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर एवढी सुंदर इलस्ट्रेशन्स स्क्रीनवर न बघता प्रत्यक्ष बघायची खूप इच्छा होते. त्यामुळे हे जे प्रदर्शन आहे तुम्ही म्हणता ते नक्की बघायला पाहिजे. नक्की सर. पुण्याच्या बाहेर सगळ्यांनी खरं तर स्पेशली कारवीचं ते एवढं सुंदर ते रंग आणि एवढं जिवंत वाटतं ते. थँक्यू सर. फारच थँक्यू. सुंदर ते हे आहे ते इलस्ट्रेशन. सर तुम्हाला प्रश्नोत्तर आपण घेऊच आणि बाकीच्यांनाही मी विनंती करतो की तुम्ही विचारू शकता. पण मला एक सुरुवातीला प्रश्न की आता तुम्ही ह्याच्या त्या आर्टसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती निवडल्या, तर हे निवडायच्या मागे तुमचा महत्वाचा क्रायटेरिया काय असतो? महत्त्वाचा क्रायटेरिया म्हणजे स्पेशली मी 2007 पासून फुलपाखरांचा ज्यावेळेस अभ्यास करत गेलो, सो त्यावेळेस एक जाणवलं की काही वनस्पती आपल्याला आज दिसतायत त्या अधिवासामध्ये. तुम्ही 1 वर्षाने किंवा काही महिन्यांनी गेलात, तर ते तुम्हाला लुप्त केलेले दिसतात आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे माणूसच आहे. आणि असं असताना आपल्याला कित्येक वेळेला असं वाटतं की अरे बाबा, ती वनस्पती आपल्यासाठी म्हणजे
ती कुठेतरी अडथळा निर्माण करते किंवा आपल्याला काही वास्तू बांधायची आहे किंवा घर बांधायचं असेल तर आपण ते काढून टाकतो. परंतु इकोसिस्टममध्ये त्याचा काहीतरी रोल आहे आणि अशा वनस्पतींना कुठेतरी वाव मिळाला पाहिजे. त्यांना सुद्धा एक आवाज असतो. ते काही स्वतः बोलू शकत नाही की बाबा अरे बाबा मला वाचवा. सो कुठेतरी तो एक मेसेज पण गेला पाहिजे त्या आपल्या आर्टवर्क माध्यमातून. जसं फोटोग्राफी सुद्धा एक माध्यम आहे की आपण बरेचदा एक्झिबिशन करतो तसं रेअर प्लांट्सचं किंवा रेअर फुलांचं कलेक्शन वगैरे आपण डिस्प्ले करतो आणि त्याच्यात अंतर्गत आपण काही मेसेज देण्याचा ऑडियन्सपर्यंत प्रयत्न करतो की हे टिकवण्यामागची कारणं काय आहेत. तसंच हे एक चांगलं साधन आहे असं मी समजतो. आता मी एक तुम्हाला छानसं उदाहरण देईल. म्हणजे 2018 साली एक बॉब कॉन्फरन्स झाली होती NCBSमध्ये. तो त्या अंतर्गत बरेचसे लेपिडोप्टेरिस्ट भारतामध्ये जगभरातून आले होते आणि त्यावेळेस मला तिथे माझे बरेचसे फुलपाखरांचं जे मी काही 2007 पासून जे काही मी इलस्ट्रेशन्स केले होते त्यांचं एक्झिबिट करण्याची संधी मिळाली होती. सो त्यावेळेस मी एक इलस्ट्रेशन केलं होतं त्यामध्ये जे होतं डायनाड एग फ्लायचं गायनॅन्ड्रोमॉर्फ. गायनॅन्ड्रोमॉर्फ म्हणजे एकच इंडिव्हिज्युअल जो मेल आणि फिमेल हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये दिसून येतात. म्हणजे एक साईडची त्याची बाजू आहे ती फक्त फिमेलची असते आणि त्याचा रंग वेगळा असतो आणि फिमेलची बाजू जी आहे तिचा रंग वेगळा असतो आणि त्यांच्या आकाराने पण जसं फिमेल आकाराने थोडी मोठी असते आणि मेल लहान असतो. तो त्यांच्या पंखांच्या आकारामध्ये पण कमी जास्तचा हे असतं म्हणजे आकारामध्ये फरक असतो. सो ते दाखवण्याचा प्रयत्न करायचं मागे उद्दिष्ट काय होतं की लिटरेचरमध्ये असे मेन्शन केलेले त्यावेळेस होते परंतु असं फोटोग्राफ्स अवेलेबल नव्हते. सो मी म्हटलं की आपल्याकडे ती जर कला आहे तर आपण ते का दाखवू नये. लोकांना हे पण कळलं पाहिजे की निसर्गामध्ये असे सुद्धा काही फिनॉमिनन असतात की जे आपल्याला माहीत नाही आहेत आणि जे खूप दुर्मिळ आहेत. सो खरं आहे. तसे गायनॅन्ड्रोमॉर्फ मी एक करण्याचा प्रयत्न केला आणि मी ते केलं होतं. ते आर्टवर्क बघायला काही कॉलेजमधली मुलं कंटिन्युअस 4 दिवस येत होती. तर मी म्हटलं अरे ही मुलं फक्त येतात आणि त्या आर्टवर्कच्या समोरच का उभे राहतात. ते मी एकदा त्यांना प्रश्न विचारला. म्हटलं तुम्ही दर दिवशी येताय, मी 4 दिवस सलग बघतोय तुम्ही येतायत. पण तुम्ही हेच बघण्यामागचं कारण काय? तर त्यांचं उत्तर जे होतं ना, ते मला खूप अपीलिंग झालं आणि मला त्यावेळेस कळलं की खरंच म्हणजे आर्ट सुद्धा एक कसं माध्यम असू शकतं की लोकांपर्यंत आपले आपण जे बघतो ते पोहोचवायला पाहिजे आणि अशा ज्या काही रेअर गोष्टी आहेत ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं एक उत्तम माध्यम म्हणून हे करू शकतो. तर अगदी. त्यांनी जे उत्तर दिलं ते असं होतं, की आम्हाला अजून देखील विश्वास बसत नाही, की निसर्गामध्ये असं काही कॉन्सेप्टच असेल, की बाबा मेल आणि फिमेल हे दोन्ही कॅरेक्टरिस्टिक्स एकाच इंडिव्हिज्युअलमध्ये आणि ते सुद्धा अ, असे वेगवेगळे भिन्न रंगाचे पंख असलेले. मग ते कसं जगत असेल? आम्हाला हा सारखा सतत विचार पडतो. तर मी म्हटलं नाही हे बऱ्याच कीटकांमध्ये पण दिसून येतं. तसंच पक्ष्यांमध्येही दिसून येतं गायनॅन्ड्रोमॉर्फ आणि 1948 साली असं भारतातून फुलपाखरू थॉमस गे नावाचा एक ब्रिटिश अधिकारी आहे. त्यांनी अ, भारतातून प्रथम नोंद केलेली होती. सो ते मला माहीत होतं. त्यामुळे मी म्हटलं की आपण तसं इलस्ट्रेशन केलं तर एक लोकांना एक मेसेज पण जाईल की असेही तुम्ही निसर्गामध्ये रेअर फिनॉमिनन पण पाहू शकता. आणि 2014 सालची एक अशी गोष्ट पण मी तिकडे तुम्हाला सांगायचा मला एक मोह आवरत नाहीये. कारण 2014 मध्ये मी हिमाचल प्रदेशला एक EIA रिपोर्टसाठी गेलो होतो. त्या दरम्यान तिकडे मला एक टारुकस जिनसवरती मी काम करत असताना टारुकस वेनोसस म्हणून एक ही हायर अल्टिट्यूडवरती मिळणारी एक प्रजाती आहे. सो त्या प्रजातीमध्ये मला तसा गायनॅन्ड्रोमॉर्फ मिळाला. सो तो एक भारतातून मिळालेल्या असे गायनॅन्ड्रोमॉर्फच्या रेअर फोटोग्राफ्समधला एक पहिला फोटोग्राफ आहे. वाटल्यास मी नंतर शेअर करेन सरांबरोबर. सर तुम्ही नंतर तुमच्या ग्रुपमध्ये पण शेअर करू शकता. सो असे काही आर्टवर्क्स मी करण्याचा जास्त प्रयत्न करतो, की ज्याच्यामध्ये जी लोकांना जास्त माहीत नाही आहे किंवा एखादा अधिवास टिकवण्यासाठी जे तिथे इम्पॉर्टंट असलेले प्लांट्स आहेत, त्यांचं पण सिलेक्शन केलं पाहिजे. तसंच काही रेअर स्पीशीज आहेत, त्यांचं सुद्धा इलस्ट्रेशन करणं फार महत्त्वाचं आहे. जेणेकरून लोकांना पण कळलं पाहिजे, की कुठल्या वनस्पती आपल्याकडे कमी आहेत किंवा कमी होत आहेत. सो हा एक मेन क्रायटेरिया मी शक्यतो पाळण्याचा प्रयत्न करतो किंवा ते माझ्या चित्रांमध्ये व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो. फारच सुंदर सर. सर म्हणजे तुमची चित्रणं, रेखाटनं ते तर
नेत्रदीपक आहेत, सुंदरच आहेत, बघायला फार छान वाटतात आणि त्याच्याबरोबर तुमचा अभ्यास देखील एवढा खोल आहे, फार कौतुकाची गोष्ट आहे सर. थँक्यू सर. मी पुढे प्रश्न घ्यायच्या आधी मला वाटतं सगळ्यात प्रथम आव्हाड सरांना विनंती करतो, की कारण महत्त्वाची गोष्ट आहे कुठल्याही अशा कार्यक्रमात बऱ्याच जणांचा हातभार लागतो. तर आव्हाड सरांना व्होट ऑफ थँक्स घेण्याची विनंती करतो. त्यानंतर येस लगोलग आपण प्रश्न घेऊ. येस सर, थँक्यू. कैलासवासी वावर जन्मशताब्दी वर्ष व्याख्यात मानले. आजचे व्याख्यान आभार प्रदर्शनाकडे आपण वळूया. सर्वप्रथम सर्व आयोजकांच्या वतीने आणि माझ्या स्वतःच्या वतीने मी आजच्या कार्यक्रमाचे वक्ते श्री परेश शुरी यांचे मनःपूर्वक आभार मानतो. हरी आहे सर. असं म्हणतात की रंग हे निसर्गाचे हास्य आहे आणि हे रंग कुशलतेने वापरून आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचं काम आज परेशजींनी केलं आहे. ते एक उत्तम वनस्पती आणि वाईल्डलाईफ चित्रकार तर आहेतच, पण ज्या अतिशय रंजक पद्धतीने त्यांनी आज निसर्गाचे विविध रंग दाखवणे, बघण्यापासून ते निसर्गचित्र काढण्याचा जो प्रवास आहे तो अतिशय कुशलतेने उलगडून दाखवला. त्याबद्दल खरंच धन्यवाद. धन्यवाद सर. हेच करत असताना त्यांनी एका रिसर्चरने त्या झाडाचा अधिवास आणि त्याच्याबरोबर असलेले वेगवेगळे असोसिएशन्स इकॉलॉजिकल पॉइंट ऑफ व्ह्यूने कसे दाखवता येतील हे खरंच एक उत्तम उदाहरण इथे बघायला मिळेल. थँक्यू सर. सर, मला नक्की. वाटतं की आजचे ही जी चित्र आहेत, जसं बऱ्याच लोकांनी सांगितलं की प्रत्यक्ष बघायला नक्कीच आवडेल आणि मी अशी आशा करतो की लवकरात लवकर आपण भेटून या अशा पद्धतीचा एखादा नक्की सर, कार्यक्रम नक्की. मुंबईमध्ये RJ कॉलेजमध्ये करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. चालेल सर. थँक्यू. येस. तसेच या कार्यक्रमाची जी आयोजन समिती आहे, महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनी, तसेच इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरल हिस्ट्री एज्युकेशन अँड रिसर्च आणि आमचं रामनिरंजन झुंझुनवाला महाविद्यालय, सर्व शिक्षक, सर्व सदस्य या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो की फ्लायर बनवण्यापासून ते ही माहिती जास्तीत जास्त लोकांना कशी पोहोचवता येईल यासाठी जो प्रयत्न प्रत्येकाने केला आहे त्याच्यासाठी मनापासून आभार व्यक्त करतो. शेवटी आजच्या ऑनलाईन व्याख्यानाला उपस्थित राहणाऱ्या सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आणि तसंच काहींनी विचारलं की या कार्यक्रमाचं तुम्हाला जे यूट्यूब चॅनलतर्फे जे रेकॉर्डिंग आहे ते बघायला मिळेल का, तर नक्कीच सर्वांनी मिशन देवराई यूट्यूब चॅनल जो आहे त्याला लाईक व सबस्क्राईब करा. तसेच अ, एक व्हॉट्सअप ग्रुप या कार्यक्रमासाठी बनवलेला आहे व्याख्यानमालेसाठी, त्यालाही तुम्ही जॉईन करा. सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद अ, आवाज, फारच सुंदर. परेश सर, एक विनंती आहे की तुम्ही स्टॉप शेअरिंग करता का? म्हणजे नाही, कोणाला जास्त- नंबर वगैरे घ्यायचा असेल म्हणून मी ठेवलं होतं. हो, बरोबर. बरोबर. कोणीतरी विचारलेलंच आहे, तर तुमचा मोबाईल नंबर तसेच ईमेल ID चॅट बॉक्समध्ये विचारला, तो समोरच दिसतोय. तो कृपया लिहून घ्या आणि आपण सर स्टॉप शेअरिंग करू. सर, एक प्रश्न असा आहे चॅट बॉक्समध्ये की ही कला नवीन पिढीला शिकवण्यासाठी अशा ह्यांच्या काही कार्यशाळा किंवा वर्कशॉप्स तुम्ही ऑर्गनाईज किंवा कंडक्ट करता का? हो, आता आम्ही IBS म्हणजे इंडियन बॉटॅनिकल आर्ट सोसायटी पण फॉर्म केली आहे आणि त्याचं रजिस्ट्रेशन नुकताच झालेलं आहे. सो त्या अंतर्गत आता जेव्हा पुण्यात आम्ही एक्झिबिशन करणार आहोत, तर त्यावेळेस सुद्धा काही वर्कशॉप्स वगैरे पण ऑर्गनाईज केलेले आहेत. सो तिकडे मी वर्तक सरांबरोबर मी शेअर करेल त्याचे डिटेल्स. तर तुम्ही तिथेही पुण्यातलं जर असाल तर तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि पुढेही आमचे काही IBSच्या अंतर्गत बरेचसे कार्यक्रम सुद्धा असतील, की ज्याच्या अंतर्गत वर्कशॉप हे मेन एम असेल. ओके, बरोबर. तर मी हां. आताच बघितलं, तर इंडियन बॉटॅनिकल आर्ट सोसायटी टाकल्याबरोबर त्यांची वेबसाईट आली. हो, तर हो. अमोल एस जे आहेत, तुमच्या प्रश्नाचं इथे उत्तर होपफुली मिळालेलं आहे. धन्यवाद.
सर तुमचं पूर्ण स्टॉप शेअरिंग नाही झालंय. एक मिनिट हो. जुरी सर, उपाध्याय मॅडमनी चॅटबॉक्समध्ये विचारलं आहे की तुमचे जे स्केल आहे, प्लीज टेल अस समथिंग अबाउट द स्केल दॅट यू यूज सिन्स इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फ्रॉम बायोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह. बायोलॉजीमध्ये महत्वाचं आहे, मुख्यत्वे आता हे त्याच्याबद्दल करत जरा. असताना मी शक्यतो बॉटनिस्ट बरोबर डिस्कस करूनच करतो, कारण त्यांच्याकडून जास्त डिटेल्स मिळतात. आणि ह्यामध्ये स्केल्स करत असताना जनरली आम्ही इंचेसमध्ये किंवा सेंटीमीटर्समध्ये स्केल्स वापरतो. आणि स्केल मुख्यत्वे जेव्हा ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही हे करता इलस्ट्रेशन्स, त्यामध्ये स्केल्स वापरले जातात, की ज्याच्यामध्ये मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर सर्व जास्तीत जास्त घेतले जातात. की एखादा फ्लोरल फॉर्म्युला असेल तर त्यामधले फ्लोरल वेगवेगळे जे काही कॅरेक्टर्स आहेत त्यांना प्रत्येकाला एक एक ठराविक रेशो आपण घेऊन काम केलं जातं. थँक्यू सर. हां. सगळ्यांनी बरंच कौतुक केलेलं आहे चॅटबॉक्समध्ये देखील. थँक्यू एव्हरीवन. उमेश वाघेला आपले वन्यजीव अभ्यासक आहेत, प्रसिद्ध. ते म्हणतात वनस्पतींचे वेगवेगळे भाग वेगवेगळ्या प्रमाणात एकाच कागदावर चित्रित करण्यात फार कष्ट घ्यावे लागतात, हे तुमच्या आर्टवर्कवरनं दिसून येते. अद्भुत असं त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यात शंकाच नाही. किंबहुना त्याच ह्याच्यातनं आणि उपाध्याय मॅडमने जे विचारलं की तुम्ही जेव्हा असं आर्टवर्क करता आणि ते परीक्षणाला जातं, तेव्हा त्याच्यातल्या कलेला किती महत्व असतं किंवा त्याचं जे परीक्षण होतं त्याच्यात कलेला किती, आणि ती प्रत्यक्ष वनस्पतीचं जे तंतोतंत रेखाटन जे आहे त्याला कुठल्या गोष्टीला महत्व जास्त असतं किंवा समसमान कसं ते परीक्षण केलं जातं? कसं आहे की हे एखाद्या वनस्पतीचं चित्रण करत असताना. हॅलो, आवाज येतोय माझा? हो हो येतोय. हां. मुख्यत्वे जे करत असताना वनस्पतीचं चित्रण करत असताना मेनली त्याचं म्हणजे तुम्ही जेव्हा बॉटॅनिकल आर्ट करत असता त्यावेळेस त्यामध्ये जास्तीत जास्त ॲक्युरेसी ही फार महत्त्वाची असते. नुसतं ॲक्युरेसीच नाही, त्याचबरोबर तुमची एस्थेटिक त्याला थोडासा टच पण असला पाहिजे. कारण त्याचं कंपोजिशन वगैरे सुद्धा तुम्हाला जेवढं जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे करता आलं आणि तो जो पीस ऑफ पेपर आहे तुम्ही जो वापरता, त्यामध्ये जे कंपोजिशनमध्ये तुम्ही कुठेही असं ब्लँक स्पेसेस नाही ठेवले पाहिजेत किंवा त्याचा चांगल्या प्रकारे वापर केला गेला पाहिजे. आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढे मॉर्फोलॉजिकल कॅरेक्टर्स आणि त्याच्या डिटेलिंगवरती महत्त्व द्याल, सो ते जास्तीत जास्त अपीलिंग होऊ शकतं. म्हणजे बघणाऱ्यासाठी सुद्धा किंवा जे ज्युरर असतील त्यांच्यासाठी सुद्धा त्याच्यामधनं काही म्हणजे एखाद्या आर्टिस्टने ते केलंय त्याचा मागचा त्याचा अभ्यास पण दिसून आला पाहिजे. असं एक मेन क्रायटेरिया मी फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. कुणीतरी प्रश्न विचारलाय, आर्टवर्कमधील पार्चमेंट पेपरच्या वापराबद्दल थोडी माहिती मिळेल का? सो पार्चमेंट पेपर हा एक ठराविक विशिष्ट वनस्पती म्हणजे कोलंबियामधून येतो. आणि हा पेपर साधारण ट्रान्सल्युसंट असतो. आणि त्या पेपरला तुम्ही पाहिजे तसं मोल्ड पण करू शकता. आणि हा साधारण 300 GSMचा पेपर असतो. आणि ह्यावर तुम्ही बरेचसे कलर्स वापरू शकतात. एस्पेशली क्रेयॉन्स येतात आणि काही कलर पेन्सिल्स पण तुम्ही ठराविक म्हणजे ऑइल कलर पेन्सिल्स वगैरे पण वापरून तुम्ही करू शकता. सो माझ्याकडे काही आर्टवर्क्स आता आहेत रेडी. मी तुम्हाला कसे दिसतील ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो ह्याच्यामध्ये एक केलेला मूर्ती आहे. सो हे त्याचे सर्व, सुंदर. ही पुढची बाजू सुंदर. आहे आणि ही पाठची बाजू आहे त्यामध्ये. सो Very good. पाठीमागे जास्त रंग नाही आहेत आता ह्यामध्ये भरलेले. आणि हे सर्वच एम्बॉसिंग केलेलं वर्क आहे इथून. आणि सर्व एम्बॉसिंग झाल्यानंतर त्याला तेवढ्याच एजेस प्रमाणे कटिंग वर्क केलेलं आहे. आणि जरा जरी चुकलं तुमचं कॅल्क्युलेशन किंवा जरा जरी कातर पुढे गेली तर अख्खा पीस तुमचा वेस्ट जाऊ शकतो. अरे म्हणजे जी बाप. काही मेहनत घेतली होती. आता ह्यामध्ये हे जे पाय पण बघू शकता, पायाची नखं वगैरे पण दाखवण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला किती चांगलं दिसतंय मला माहित नाही, परंतु त्यांनी प्रश्न विचारलाय म्हणून मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. सो सुंदर. त्यामध्ये अजून मी काही नवीन विषय पण हाताळलाय, तो म्हणजे सी स्लग्स. हे हो.
हे त्याचे टेंटॅकल्स आहेत. हे बघ. हो, लवली. आणि ह्याला विशिष्ट वेगळी मी टेक्निक मी जे तुम्हाला म्हणालो, पेपरला असं ओबडधोबड शेपमध्ये एम्बॉसिंग करणं फार कठीण असतं. बरेच वेळेला पेपर फाटण्याची पण शक्यता असते. म्हणजे तुम्ही आर्टवर्क केलंय परंतु तुम्हाला शाश्वती नसते की जरा जरी तुमचा कुठला एम्बॉसिंगचं टूल वापरताना जरा जरी प्रेशर कमी जास्त झालं तर तो पेपर कम्प्लीट फाटू पण शकतो. सो हे लॉकडाऊनमध्ये केलेले पराक्रम आहेत काही. आणि त्यामध्ये काही मी नवीन टेक्निक म्हणजे बर्फ वगैरे वापरून त्याला एम्बॉसिंग करण्याचा प्रयत्न केलाय. आणि बर्फाने पण चांगलं एम्बॉसिंग होतं हे मला त्यावेळेस जे प्रयत्न केले त्यावेळेस कळलं. कोणी जर विचारलं एम्बॉसिंग कसे केले जाते, सो आपण पत्र्यावर जसं एम्बॉसिंग करतो तसंच पेपरवरती एम्बॉसिंग करण्याचे वेगळे टूल्स येतात, ज्याला बॉल हेड असं हे असतं, पुढे प्रोजेक्शन असतं आणि ते अगदी गुळगुळीत असतं. सो त्याला ठराविक वॅक्सचं कोटमध्ये बुडवून तुम्हाला पेपरच्या सरफेसवरती म्हणजे पाठच्या बाजूला एस्पेशली तुम्ही जे ड्रॉ केलेलं असेल वर्क त्याला पेपर वळवून म्हणजे पाठच्या बाजूच्या पोर्शनला तुम्हाला एम्बॉसिंग कशा प्रकारे पाहिजे त्या प्रकारे तुम्ही एम्बॉस करू शकतात. परंतु खाली बॅकग्राऊंडला तुम्हाला एक एम्बॉसिंगचा पॅड पण घ्यावा लागतो, ज्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं कुशन भरलेलं असतं की तो पेपर फाटूही नये, तेवढंच तो व्यवस्थित राहायला पाहिजे आणि त्याला चांगला सपोर्ट, एक फर्म सपोर्ट पण मिळाला पाहिजे. म्हणून त्याचे एक एम्बॉसिंगचे पॅड्स येतात, ते वापरून हे वर्क करावं लागतं. तुम्ही म्हणजे एवढ्या वेगवेगळ्या यांचा इथे उपयोग केलेला आहे ना, खरंच थक्क करणारा प्रकार आहे. सर पण तुम्ही ऍक्च्युअल बघाल तर तुम्हाला त्याचं कळेल, हो, कारण खरंय. फोनवरती बोलणं किंवा फोटोमधून तुम्हाला त्याची अनुभूती येत नाही तेवढी. 3D करेक्ट. तुम्ही जेवढं लाईव्ह बघाल त्यावेळेस तुम्हाला त्यातनं खरं हे सगळं समजतं. अगदी खरं आहे. अगदी खरं आहे, सर. इनफॅक्ट 17 ते 24 मी आता माझ्या कॅलेंडरमध्ये पण टाकून ठेवलेलं आहे. नक्की तर सर, नक्की. नक्की आपण हे खरंच बघायला पाहिजे त्यावेळेला. सर, अजून एक प्रश्न त्याचबरोबर होता. अंजली शिंदे आणि नंतर अंजली कुलकर्णी, की हां. तुम्ही स्टोन पिगमेंट्स बद्दल बोललात, तर त्यांना त्याबद्दल कुतूहल होतं, की ते काय असतं आणि कशाप्रकारे वापरलं जातं? स्टोन पिगमेंट एस्पेशली बरेचसे मिनरल्स वापरले जातात. त्याच्यामध्ये काही अझुराईट म्हणा किंवा काही शंख पण आहेत. म्हणजे एस्पेशली ओरिसाच्या कोस्टलाईनला मिळणारे काही शंख आहेत. ते वापरून सुद्धा ते पिगमेंट्स बनवले जातात. आणि साधारण आपली मूग डाळ वगैरे कशी असते, त्या मूग डाळसारख्या त्यांच्या अशा पावडरच्या अशा टिकल्या येतात. म्हणजे त्या टिकल्या तुम्हाला ग्राइंड करून, म्हणजे आपला खलबत्त्यामध्ये ग्राइंड करून त्याची पावडर आधी बनवावी लागते आणि त्यामध्ये तुम्ही पाणी मिक्स करून ते कलर तुम्ही वापरू शकतात. परंतु स्टोन पिगमेंट्स असल्यामुळे बरेचदा काय होतं, की पेपरवरती तुम्ही अप्लाय केल्यानंतर ते हळू-हळू कालांतराने त्याचे जे पिगमेंट्स आहेत ते पडायला लागतात. सो ते पडू नये म्हणून तुम्हाला स्टोन बर्निशिंग पण करावं लागतं. तर स्टोन बर्निशिंग म्हणजे काय, की तुम्ही जेव्हा ड्रॉ करता एखादा म्हणजे फुलाचं पाकळी आहे म्हणा, समजा तुम्ही गृहीत धरा असं फुलाची पाकळी आहे. तर ती पाकळी ड्रॉ केल्यानंतर त्याच्यावरती तुम्हाला गुळगुळीत असा दगड वापरून त्याला एक जास्त प्रेशर दिलं, की तो अगदी त्या त्या पेपरच्या सरफेसवरती असलेले जे पोर्स असतात त्याच्यामध्ये ते अगदी घट्टपणे बसून राहतं. तो पटकन लेयर निघत नाही मग. आणि असे तुम्हाला बापरे! 2-3 कोट देऊन नंतर त्याला बर्निशिंग करावं लागतं स्टोननी आणि मग ते आर्टवर्क कंप्लीट होऊ शकतं त्यामध्ये. सो स्टोन पिगमेंट तसं वापरणं अगदी तेवढंही इझी नाहीये आणि ते फार अगदी म्हणजे काय म्हणतात, थोडं इंट्रिकेट पण काम आहे ते आणि त्याच्यासाठी वापरणारे जे ब्रश आहेत ते सुद्धा अगदी वेगळे असतात. म्हणजे आता राजस्थानमध्ये बिकानेरी स्टाईलमध्ये जे स्टोन पिगमेंट्स वापरले जातात. सो त्यासाठी तिकडे खारीच्या शेपटीपासून म्हणजे शेपटीमध्ये जे असलेले केस असतात, ते अगदी नरम असतात. ते सॉफ्ट ब्रिसलचे ते ब्रश असतात आणि त्या ब्रशची खासियत अशी आहे, की ते साधारण 45 डिग्री च्या अंशामध्ये असे टिल्ट झालेले ब्रश असतात. सो ते करत असताना तुम्हाला एक मेन चॅलेंज असतं, की आपण स्ट्रेट ब्रश वापरतो जनरली. त्याच्यापेक्षाही हे वेगळे असतात. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित करतायत की नाही, तुमचा स्ट्रोक जातोय की नाही, हे तुम्हाला स्टार्ट टू एंड अगदी काय म्हणतात मेटिक्युलसली ते स्ट्रोक्स देताना बघावं लागतं. नाहीतर जरा जरी तुमचं कॅल्क्युलेशन चुकलं किंवा तुमचं लक्ष जरा जरी कुठे विचलित झालं, तर ते अख्खं आर्टवर्क खराब होऊ शकतं त्यामध्ये.
अमेझिंग. बापरे! अतिशय तरल किंवा हलक्या हाताने आणि तसंच हो. फर्मली दोन्ही एकाच वेळेला फारच म्हणजे कौशल्याचं काम आहे. किती सर तुम्हाला ते एक ह्या टेक्निकला साधारणतः किती वेळ लागला हे आत्मसात आता करण्यासाठी? पार्चमेंटमध्ये जर करायचं झालं म्हणजे आता साधं एक फुलपाखरू घेतलं तर साधारण मी 2 ते 3 दिवसामध्ये करतो. कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे लेयर्स पण ॲड करावे लागतात आणि एखादा समजा लेयर ॲड केला, की पुन्हा त्याला एम्बॉसिंग केल्यानंतर ते एम्बॉसिंगच्या पॅडवरती पण तो कलर बरेचदा ट्रान्सफर होतो. सो परत तो कलर तिकडे ॲड करावा लागतो. सो त्यामुळे बरेचसे लेयर ॲड करणं हे सुद्धा त्यामध्ये वेळ घेतं बरेचदा. सो 2 ते 3 दिवस एक फुलपाखरू करायला वगैरे वेळ लागतो मला. तसंच जर बॉटॅनिकल आर्टवर्कच्या बाबतीत जर तुम्ही म्हटलं, तर त्याला कित्येकदा महिने-महिने सुद्धा जातात. म्हणजे त्याच्यातले बापरे! छोटे-छोटे कॅरेक्टरिस्टिक समजून घेणं आणि नुसतं समजून घेणं नाही किंवा पाहणं नाही, तर त्याचबरोबर लिटरेचर सुद्धा वाचावं लागतं. कारण मुळात ते बघून काढण्यापेक्षा ते कुठेतरी डोक्यात पण बसलेलं असलं पाहिजे. सो त्यामुळे लिटरेचर सुद्धा मी बऱ्याचदा वाचून घेतो. जेणेकरून ते डोक्यामध्ये चांगलं बसेल आणि ते काढत असताना तुमच्या डोक्यात जे बसलेली कृती आहे ते तुम्ही प्रत्यक्ष त्यामध्ये उतरवू शकता त्यामध्ये. बरोबर. खरंय. फारच सुंदर सर. थँक यू व्हेरी मच. प्रश्न एक असा होता हाऊ आईस कंपोजिंग इज डन. मला वाटतं ते टायपिंगमध्ये काही भारत नारायणकर तुम्ही अनम्यूट करून तुमचा प्रश्न विचारता का? सर एक शेवटचा आपण हे करण्यासाठी तुम्ही एवढ्या ह्याच्यात वेगवेगळ्या केल्या तर ह्यातले सगळ्यात आता तुम्ही स्टोन पिगमेंट बद्दल बोललात, पार्चमेंट बद्दल बोललात. तसंच तुमच्या पेंटिंगमध्ये मी बघितलं की तुम्ही त्याच्यात विविध प्रकारच्या मीडियाचा वापर केलेला आहे. तुम्ही ॲक्रिलिक पासून वॉटर कलर आणि ऑइलचं पण बऱ्याच ठिकाणी. तर ह्या सगळ्यांमध्ये वनस्पती चित्रण करताना सगळ्यात कठीण प्रकार तुम्हाला कुठला वाटला? कठीण प्रकार म्हणजे पेन एंड इंक, ब्लॅक एंड व्हाईट. हां. कारण कलरमध्ये तुम्ही करू शकता इझिली. पण ब्लॅक एंड व्हाईटमध्ये करणं खूप चॅलेंजिंग आहे. म्हणजे ज्याला आपण स्टिपलिंग वर्क म्हणतो. त्याच्यामध्ये एक-एक डॉट-डॉट तुम्हाला ड्रॉ करावे लागतात. कित्येक वेळेला तुमचा जरा जरी डॉट एखादा कमी पडला किंवा जास्त पडला, तरीसुद्धा त्याच्यामध्ये टोनल व्हॅल्यूजमध्ये खूप फरक येतो. सो एक-एक प्रत्येक डॉट तुम्हाला तिकडे प्लेस करत असताना खूप अगदी बारकाईने ते करावं लागतं. त्याचबरोबर तुम्हाला तो सेन्स पण असला पाहिजे, की कुठे आपलं पेन किती हलकं गेलं पाहिजे, किती तुम्हाला जास्त दाबून वापरलं गेलं पाहिजे. तो ते खूप चॅलेंजिंग आहे. कारण तुम्ही कलर्समध्ये खेळणं हे फार तसं तसं म्हणायला गेलं तर सोपं असू शकतं एक वेळ, म्हणजे काही आर्टिस्टसाठी. परंतु ब्लॅक एंड व्हाईटमध्ये तेवढ्या टोनल व्हॅल्यूज किंवा एखाद्या काय म्हणतात वनस्पतीचे काही पाकळ्या आहेत, त्याच्यावरती असलेल्या जे काही रेषा असतील किंवा त्याच्यावरती असलेले हलकेसे केस असतील, तर ते तुम्हाला ब्लॅक एंड व्हाईटमध्ये उतरवणं तसं फार डिफिकल्ट असतं. खरंय. तर ॲक्चुअली ह्या सगळ्यातनं मला वाटतं, की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट माझ्यासाठी तर नक्कीच, की आता पुढच्या वेळेला मी एखादी अशी चित्र जेव्हा बघीन अ, वनस्पतींची असो किंवा प्राण्यांची असो, जेव्हा अशा प्रकारे रिअलिस्टिकली केलेली असेल, एक वेगळी मला नजर मिळाली आणि बघण्याचा एक आनंद बराच वाढलेला आहे आता. ते नीट बघण्याला फार आनंद होईल, मजा येईल. पुढच्या वेळेस जास्त नक्की, नक्की. तुम्ही सर्व जे कोणी आता श्रोते आहेत किंवा नंतरही बघतील त्यांनी नक्की व्हिजिट करा ह्या क्रॉप डायव्हर्सिटी ऑफ वर्ल्डच्या इव्हेंटसाठी. तुम्हाला तिकडे बरचसं काही नवीन बघायला मिळेल, आर्टवर्क्स वगैरे. नक्की सर. नक्की. थांबूया का? आपण थांबूया? हो. हां. चालेल. धन्यवाद सर. एम्बॉसिंग कसं केलं जातं? एम्बॉसिंग कसं केलं जातं? अच्छा प्रश्न. काय म्हणते? एम्बॉसिंग कसं केलं जातं असा प्रश्न होता. आय तुम्ही थिंक मगाशी मगाशी घेतला होता हा बोललात. प्रश्न. हो. तो आहे परेश सरांनी बऱ्यापैकी डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आपल्या रेकॉर्डिंगमध्ये ते येईल. तिथे ते आता रिपीट करण्यापेक्षा मी म्हणेन की आपण त्याच्यावरही ऐकता येईल.
सर एखादा त्याच्यावर असं हे बघता येईल का करतानाच, कारण हे तुम्ही आता म्हणताय तर तुम्हाला हे करताना प्रत्यक्ष बघायला किंवा त्याचं एखादं तुमचं करतानाचं रेकॉर्डिंग असेल मला वाटतं तर काही मी Instagram वरती माझं पेज आहे परेश ओके चुरी बॉटनिकल आर्टिस्ट म्हणून. सो तुम्ही ते पेज फॉलो करू शकता आणि तिकडे तुम्हाला काही आर्टवर्क्स पण मी काही रेकॉर्डिंग टाकले होते मला वाटतं बरेच आधी. तर ते हां तुम्हाला पाहायला मिळतील किंवा मी बघतो जर मला लिंक घेता आली तर मी तुम्हाला शेअर करेल सरांसोबत. प्लीज हो चालेल नक्की नक्की. येस ओके थँक्यू सर आणि मी धन्यवाद मिशन देवराईचा मी आभार मानतो आणि वर्तक सरांचे पण आभार मानतो आणि सर तुमचे पण आभार मानतो की तुम्ही मला इथे बोलण्याची संधी दिली आणि एक दुर्मिळ असे वेगवेगळे आर्ट प्रकार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करायला एक छोटीशी संधी दिली. कुठे काही माझ्याकडनं चूक झाली असेल तर क्षमा करा. नक्कीच नाही आम्हाला वेगळं फार छान बघायला मिळालं. मनपूर्वक धन्यवाद सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सर. व्हेरी मच. थँक्यू व्हेरी सुरेश सर मच. खूपच छान थँक्यू. झालं आणि अगदी वेगळा विषय आणि सगळ्यांचं म्हणणं तेच हो आहे की हो आतापर्यंत हा विषय आपल्याला कोणीच असं वक्तृत्व झालेलं नव्हतं भाषण या येस. विषयावरती. फारच सुंदर झालं एकदम. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. आपण